नमस्कार. नमस्कार. आमच्या म्हणजे रसिका आणि दैदिप्य यांच्या चहा की कॉफी या पॉडकास्टवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. या पॉडकास्टमध्ये तुम्ही काय बघणार आहात? तर बघणार आहात जॉब एन्जॉय करत असताना एका व्यक्तीने व्हीआरएस का घेऊन घेतलं? आणि त्याच व्यक्तीने 1,00,000 रुपयाचे 25 लाख कसे केलेत? काश्मीरमधला एक मुसलमान माणूस नागपूरमधल्या एका हिंदू माणसाला मामा का म्हणतो? आणि वयाच्या 45th इयरमध्ये एका पार्टनरला कोणी ओल्ड लेडी म्हणून का म्हटलंय? आणि ही ओल्ड लेडी ॲक्च्युअली स्टील लेडी म्हणून का जास्त म्हटलं जायला पाहिजे? आणि या स्टील लेडीनी 20 लोकांनी भरलेला ट्रॅक्टर कसा काय उलटला? तर या सगळ्या गोष्टी आमच्या पॉडकास्टमध्ये तुम्ही बघा आणि पॉडकास्टचा समारोप एका सुंदर अशा कवितेने कसा होतो हे पण तुम्हाला बघायला मिळेल. तर त्याकरता हा पॉडकास्ट बघत राहा आणि हो, आमच्या चॅनलला पण सबस्क्राईब करायला नका विसरू. तर आजचं आमचं कपल यांचं इंट्रोडक्शन करायचं म्हणजे हे एक टी कपल आहे आणि हा चहा म्हणजे कसा सर्वसामान्यांना आनंद देणारा आणि त्यांच्या जीवनात सुगंध दळवणारा असा चहा आहे. आणि त्या कपलमधला जो एक पार्टनर आहे त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये तब्बल 35 वर्ष त्यांनी सर्व्हिस केलेली आहे. त्याच्यानंतर त्यांनी VRS घेतला आणि VRS घेऊन असं आरामात घरात न बसता त्यांनी स्वतःला सोशल ॲक्टिव्हिटीजमध्ये झोकून दिलं. आणि अ, विशेषतः करून अंध आणि विकलांग लोकांकरता त्यांनी उल्लेखनीय कामं केली आहेत. आणि इथे अजून एक उल्लेख करायचा झाला तर नॉन ऑप्थल्मॉलॉजिस्ट असूनही ऑप्थल्मॉलॉजी सोसायटीकडनं त्यांना एक विशेष असा अवॉर्ड दिला गेलेला आहे. आणि एक थोडंसं एक आमच्याकडनं सांगायचं झालं तर आम्हाला कधीही कोणत्या गोष्टीची काही समस्या असेल किंवा काही सोल्युशन हवं असेल तर ही व्यक्ती ही गो टू पर्सन आहे आमच्यासाठी. तर म्हणजे एक व्यक्ती हा शांतपणे वाहणारी नदी असेल तर दुसरी व्यक्ती म्हणजे खळखळणारा धबधबा आहे. खूप मोठा आप्त परिवार आणि शरीरात 5 प्लेट्स आणि 25 नट बोल्ट्स याच्यासोबत आयुष्य कसं मजेत जगावं, आलेल्या संकटांना कसं त्यांच्यासोबत झुंजावं, हे सगळं त्या व्यक्तीकडनं शिकण्यासारखं आहे. या व्यक्तीने संसारासोबत अनेक संस्थांचं पण सूत्रसंचालन केलेलं आहे. नेत्रहीन मुलांना किल्ले दर्शन करण्यापासून तर दृष्टीवान माणसांना सोप्या पद्धतीने समाजाबद्दल उपक्रम कसे सुचवायचे हे लोक हे करतात आहेत. तर आजचे आमचे हे जे कपल आहेत ते आहेत शिरीष दारवेकरजी आणि आणि सौ संध्या हुड दारवेकरजी. नमस्कार. नमस्कार. तर शिरीष मामा आणि संध्या मामी, थँक्यू सो मच, तुम्ही आमच्याकरता वेळ दिला आणि आमचं सगळं हे सेटअप करण्याकरता होत असताना शांतपणे बसले, पेशंटली बसले आणि आमचे थोडे घराचे कामही करून टाकले. त्याचं विशेष विशेष थँक्स. एकदम तुम्ही काय काम केलं याच्यावर यायच्या आधी थोडंसं आपण बालपणापासून सुरू करू. एक वॉर्मअप म्हणतात तसा वॉर्मअप करू. आणि बालपण म्हटलं म्हणजे आपलं बालपण म्हणजे आई वडील भाऊ बहिणींच्या आसपासच असतं. तर तुम्ही तुमच्या आई वडील आणि भाऊ बहिणींबद्दल आम्हाला जरा सांगा. माझं बालपण हा. आम्ही छान 8 बहीण भावंड अरे वा. आठ. आणि खूप धमाचौकडी करायचो आम्ही. हम्म. भांडायचोय तितकंच आणि एकेका गोष्टीसाठी ही मला हवी ती मला हवी हे आमचं नेहमीच चालायचं. शिरीष मामा, सगळे भावंड आम्ही एकत्र राहत असू. दरवर्षी सुट्ट्यांमध्ये मग आमचे सगळे आते भावंड वगैरे सगळे यायचे तिथे. खूप धुमाकूळ चालायची. घर खूप छोटं होतं पण आम्हाला कधी जाणवलं नाही. म्हणाला 2 मजली होतं. खाली 3 खोल्या होत्या छोट्या छोट्या आणि वरती 2 खोल्या होत्या. एक गॅलरी होती. त्या गॅलरीमध्ये म्हणजे माझ्या आठवणीतला प्रसंग असा होता की त्या गल्लीमध्ये टार रोड बनवायचं काम सुरू झालं, डांबर रोड. ओके. आणि ती जी इंजिन असते ना, रोड रोलर, तर ती त्यावेळेला स्टीमची वगैरे असेल. तर ती आम्ही आपल्या गॅलरीमध्ये उभं राहून सगळी अशी लाईन आमच्या भावंडांची तो तमाशा आम्ही पाहायचो की तो रोड रोलर चाललाय वगैरे. आणि त्या रोड रोलर जसा आमच्या गॅलरीच्या खालून जायचा तर त्याचं सगळं तो धूर वगैरे आणि त्या धुरासोबत सोबत काही कोळशाचे कण ते माझ्या डोळ्यामध्ये गेले. अच्छा. आता मी ओरडायला लागलो, मला दिसत नाही, मला दिसत नाही, मला दिसत नाही. मग भावंडांनी काय फारशी रिॲक्शन दिली नाही. हम्म. ते मग्न होते तिकडेच. मग कोणीतरी माझा आवाज ऐकून वगैरे अरे अरे काय झालं वगैरे म्हणून आई वगैरे आली खालून. तर मग म्हटलं मला काही दिसत नाही वगैरे. तर आई मला घेऊन गेली डॉक्टर सालपेकरांकडे. अच्छा. आई होती, बाबा पण होते मला वाटतं. तर तिथे मी आपला ओरडाओरडा सुरू केला की मला काही दिसत नाही आहे. त्यावेळेला आंधळा शब्द मला माहीत नव्हता, ओके. पण मला काही दिसत नाही, मला काही दिसत नाही. तर डॉक्टर सालपेकर म्हणाले आत्ता दिसेल 2 मिनिटात तुला, थांब मी एक इंजेक्शन लावतो.
असं त्यांनी म्हटल्यावर मला दिसायला लागलं. अच्छा. तुमचं लग्न कसं ठरलं? हे मी सांगू की ही सांगेल? दोघंही सांगा, नाही, तुमच्या मला- साईडची स्टोरी सांगा. मला अजून एक गोष्ट ऍड करावीशी वाटेल की यावर्षी ह्यांच्या लग्नाला 50 वर्ष झालेले आहेत बरोबर. हा. आणि तब्बल 18,262 दिवस तुम्ही तुमच्या म्हणजे अॅनिव्हर्सरीच्या दिवशी तेवढे दिवस बरोबर घालेले होते आणि आता हे अजून ऍडिशनल इतके दिवस. हो. तर म्हणजे तो जो पहिला दिवस होता तर त्याबद्दल तुम्ही सांगा काय? आमचे नाते इतके हा. कॉम्प्लेक्स आहेत की कॉमन नातेवाईक आमचे खूप आहेत. ओके. म्हणजे सगळं जर गणित बरोबर असं लावलं तर ही माझी मावशी होती. इकडे आता मी बँकेत नोकरीला लागलो. अं, पहिलं तर एक तर नोकरीसाठी तगादा होता. नोकरी लागली तर मग लग्नासाठी सुरू झालं. तर ते लग्नासाठी सुरू झाल्यानंतर मग सगळ्या नातेवाईकांमध्ये हम्म. ते हे जातं पसरलं. मेसेज. मग लोक आपापल्याकडे परीने बघायचा प्रयत्न करतात. तर त्या आईच्या काकूंनी सुचवलं की अशी अशी मुलगी आहे. मला हे नंतर कळलं की हिने कोणासोबत तरी बँकेमध्ये येऊन मला पाहिलं होतं. अच्छा. अच्छा. हो. आणि मग तू म्हणाली ना की आई हा असा काय असा? चष्मेवाला वगैरे काहीतरी तू म्हणाली. तसं नाही. हा. नाही, आम्ही बरं, तिच्या मग- साईडची स्टोरी ऐकून घेऊ. हा. हम्म. पण होतं तसं म्हणजे असं बघण्याचा वगैरे फारसा असा ओके. कार्यक्रम झाला नाही. अच्छा. आता नोन फॅमिली असल्यानंतर मी पण म्हटलं जरा ठीक आहे आता आई बाबा म्हणतायत वगैरे तर मुलगी हो. चांगलीच असेल वगैरे. फोटो पाठवला त्यांनी. त्यानंतर मग तो फोटो मी उशीच्या खालीच ठेवला. अरे अरे वा. वा. नंतर मग झालं असेल पुढचं काही. पण मग मग जे काय ते मोठ्यांनी आमचं. शिरीष मामा, म्हणजे लग्नाच्या वेळा तुला कधी असं वाटलं होतं का की ज्या व्यक्तीसोबत आपलं लग्न होत आहे त्या व्यक्तीला वयाच्या 45व्या वर्षी कोणी ओल्ड लेडी म्हणेल? तर तो किस्सा काय आहे, संध्या मामी, की ओल्ड लेडीचा? किस्सा सांगू? काय? अरे हा नाही ना तुमचाच मुलगा. हम्म. त्याची मी आजीच. हम्म. तर काय झालं एकदा माझ्या नंदेकडे काहीतरी फंक्शन होतं छोटं मोठंसं. आम्हाला सगळ्यांना त्यांनी बोलवलं होतं. तर अर्थात बफेच होतं आजकालच्या याच्याप्रमाणे. तर तुझ्या आईनी त्याने आणला काहीतरी हवं होतं प्लेटमध्ये. तर त्यांनी म्हटलं आजी मला हवं आहे काहीतरी त्याला. तर आजी थोडी बिझी असेल किंवा काहीतरी खात असेल. मला तिने पटकन सांगितलं की संध्या जागं आणलाय घेऊन दे वाढून दे पटकन. हाने घेतलं वगैरे आणि मग आपल्या आजीकडे गेला. आजी अगं मीच घेतलं असतं ना कशाला त्या ओल्ड लेडीला त्रास दिला गं तू म्हणे. आणि त्यांनी त्यावेळेला मला जेव्हा 45 वर्षी ओल्ड लेडी म्हटलं त्यावेळेला मला खरंच थोडंसं तरी थोडं काय असं भरपूर वाटलं असेल. पण लक्षात आलं की आनंद आहे. व्हीआरएस घेण्याच्या मागचं तुमचं कारण काय होतं? उद्देश काय होता? हे दोन्ही सांगा ना मला. त्याच्या मागे एक स्टोरी आहे. बिलकुल आम्हाला ऐकायला आवडेल. तेवढा वेळ जर असेल तर मी बिलकुल बिलकुल सांगू आम्हाला शकेन. तब्येतीने ऐकायला आवडेल. बँकेमध्ये ट्रान्सफर्स होत असतात आणि एक रुरल टेनर काढावं लागतं. त्यावेळेला माझी बदली झाली होती छिंदवाडा आणि छिंदवाड्याहून मग झाली होती एक जुन्नरदेव म्हणून छोटं गाव आहे छिंदवाडा जिल्ह्यातच तिथे. तर मी पॅसेंजर ट्रेनमधून मी निघालो. खूप जास्त गर्दी नव्हती. आपण अनेक वेळा बघतो की ट्रेनमध्ये भीक मागणारे वगैरे लोक येत असतात. तसा एक पण तो आंधळा होता. तो गाणंही म्हणत होता आणि हात पुढे करून लोकांकडून नाणी वगैरे कलेक्ट करत होता. तर तो आधी इकडून तिकडे गेला. मी त्याला ऑब्झर्व करत होतो. नंतर मग तो परत आला आणि माझ्या समोर सीट रिकामी होती. मी खिडकीच्या बाजूला बसलो होतो सिंगल सीटवाली अशी. तो तिथे बसला. तर मी त्याला इन्स्टिंक्ट असेल काय असेल मी त्याला सहज म्हटलं की अरे आप तो एकदम जवान हो भीक क्यों मागते हो. तर मी असं म्हटल्यावर आसपास बसलेले लोक एकदम आमच्याकडे वळले आणि एक जण जरा स्मार्टनेसने बोलायला लागला की वो क्या कर सकता है भीक मांगने के अलावा अंधा है वो. म्हटलं असं थोडी आहे. त्यावेळेला मला ब्लाइंडनेस माहिती नव्हती. म्हणजे ब्लाइंडनेस किंवा त्यांचे ब्लाइंड लोक किंवा त्यांचे प्रॉब्लेम्स किंवा आणखी काही टेक्निक काहीच माहिती नव्हतं. सहज आपला टाइमपास बोलायचं म्हणून मी आपलं चाललं होतं. तर तो म्हणे क्या कर सकता है. तर तोही म्हणाला की मैं क्या कर सकता हूँ भीक मांगने के अलावा कोई मेरे पास चारा ही नहीं है. त्याचं नाव अजूनही मला आठवतं. साहेब सहागुल खान. अच्छा. ओके.
आणि तो म्हणे की अल्लाह ने हमको ऐसा ये दिया है, नाबीना म्हणतात त्याला अच्छा. ब्लाइंडला, तो हम और क्या कर सकते हैं. मतलब ऐसा कुछ नहीं है, आप अगर चाहो तो कोई छोटा मोटा धंधा करो. मैंने कौन सा धंधा करेंगे. तो मतलब मूंगफली बेचो. आप ट्रेन में वैसे भी इधर उधर जाते हो, गाना सुनाते हो, अच्छी बात है, साथ में मूंगफली भी बेचो, तो इज्जत का पैसा कमाओगे. तर कुठेतरी त्याला ते अपील झालं. तर म्हणे वो ठीक है, लेकिन पैसा कहाँ से लाऊंगा मैं धंधा करने के लिए. मी त्याला सांगितलं, म्हटलं आप जहाँ रहते हो तो वहाँ जो बैंक होगी आसपास, वहाँ जाओ, वो देंगे आपको. तब मैं गया था मैं, तो मुझे भगा दिया कि अंधे लोगों का खाता नहीं खुलता बैंक में. अच्छा. कर्जा लेने की बात तो दूर रही, भागो. मग मी त्याला सांगितलं, म्हटलं तुम जुन्नर देव में बस स्टैंड के पास में जो बैंक है, बैंक ऑफ महाराष्ट्र, वहां पर आओ, आगे का मैं आपको वहां पर बताऊंगा क्या करना. तो एक जण तरी म्हणे कि वो तो ठीक है, म्हणे आप उसको कर्जा दे भी दोगे, लेकिन वो चुकाएगा कैसे, धंधा कैसे करेगा वगैरह. मतलब वो सब हम करवा देंगे, अगर इसकी इच्छा है तो कोई प्रॉब्लेम नाही. मग तो आला खरंच दुसऱ्या दिवशी. मग त्याला सांगितलं मी पूर्ण, त्याची पूर्ण फॅमिली हिस्ट्री घेतली, बाकीची माहिती. मतलब ब्लॉक डेवलपमेंट ऑफिस में जाओ, वहाँ आपका प्रकरण बनाओ, केस पूर्ण. तर ते त्याला सबसिडी पण मिळते तिथे. तो उसके बाद में मेरे पास आओ, मैं आपको कर्जा दूंगा, कहाँ से मूंगफली का स्टॉक खरीदना है, कैसे बेचना है, सब पूरा बताऊंगा. मी कधीच आयुष्यात मूंगफली विकली नव्हती, ऑब्विसली. पण एक कल्पना असते, वेगवेगळे छोटे मोठे प्रपोजल्स ते करता करता. आणि तिथून ते सुरू झालं. तो आला, त्याला मग ₹1000 त्यावेळेला 1984 ची गोष्ट आहे. अच्छा. ₹1000 त्याला कर्ज दिलं. ₹1000 नाही, ₹500 कर्ज दिलं. अच्छा. आणि त्या पठ्ठ्याने एका वर्षामध्ये ते फेडलं. एक दिवस तो घरी आलेला असताना तो म्हणाला की सर जी, मुझे स्कूल जाने की बहुत इच्छा है, लेकिन आप कुछ नहीं कर सकते हम, बाकी मेरे सब साथ वाले पढ़ाई करते हैं, स्कूल गए. त्याचं वय तसं 30 वर्ष होतं. अच्छा. तर त्यांनी हे जेव्हा म्हटलं ना की मुझे पढ़ने की इच्छा है, लेकिन मैं पढ़ नहीं पाऊंगा कभी, ते माझ्या डोक्यात गेलं. ओके. आणि मग 1984 पासून ते 1997ला मी नागपूरला ट्रान्सफर होऊन आलो. अच्छा. म्हणजे म्हणजे ऑलमोस्ट 14-15 वर्ष. 14-15 वर्ष तो विषय माझ्या डोक्यामध्ये ताजा होता हो. की ब्लाइंड लोकांचं लाईफ कसं असेल, त्यांचं शिक्षण म्हणजे नेमकं कसं असतं. फक्त एक जनरल नॉलेज म्हणून एवढं माहिती होतं की ब्रेल लिपी असते त्यांची, जी बोटाच्या स्पर्शाने ते वाचतात, पण ती कशी निर्माण होते, कशी लिहिली जाते, कशी वाचली जाते वगैरे हे काहीच माहिती नव्हतं. म्हणजे ते इतकं फ्रेश होतं इतक्या वर्षानंतर. ज्या वेळेला माझी नागपूरला इतवारी ब्रांचमध्ये ट्रान्सफर झाली, मी जॉईन झालो आणि दुसऱ्या दिवशी अंधविद्यालयात गेलो. अच्छा. अंधविद्यालयात गेल्यानंतर तिथे मी त्या शिक्षक लोकांना भेटलो आणि एक ताकसांडे म्हणून सर होते, त्यांची मी ट्युशन लावली. अच्छा. ब्रेल अच्छा. ओके. ब्रेल शिकायला सुरुवात केली. मग एक गोष्ट लक्षात आली, म्हटलं आता टेक्नॉलॉजीचे डेव्हलपमेंट एवढे होत आहेत, तर हाताने ब्रेल लिहिणं याला पर्याय काहीतरी असायला हवा. शोध घेतल्यानंतर मग मला पुण्याची एक कंपनी आहे, त्यांनी एक असं सॉफ्टवेअर तयार केलेलं आहे की जे प्लेन टेक्स्टमधून ब्रेलमध्ये कन्वर्ट होतं वगैरे वगैरे. तर त्यावेळेला म्हणजे इंटरनेट वगैरे सुरू झालं होतं. हां. आणि मला कम्प्युटरची आधीपासून आवड होती. नंतर मग मी बँकेमध्ये ॲडव्हान्स कम्प्युटिंग वगैरेचं सगळं केल्याची गोष्ट वेगळी. पण तेव्हापासून मी तो शोध घ्यायला सुरुवात केल्यानंतर लक्षात आलं की अरे हे आहे. मग मी पुण्याला त्या कंपनीमध्ये गेलो, त्यांना सांगितलं, म्हटलं मला असं असं करायचं आहे. तर त्यांनी एक आणखी सॉफ्टवेअर दिलं की हे आम्ही लेटेस्ट आता बनवलं, पण अजून ट्रायल झालेले आहे, तुम्ही ते करा ट्राय. पण हे सगळं करत असताना मला हळूहळू हळूहळू अंधांचं विश्व समजायला लागलं. ओके. हाऊ दे लिव्ह, हाऊ दे मूव्ह, अभ्यास करतात तर कसं करतात, किंवा इतर सगळ्या गोष्टी काय करतात.
जे वयाने मोठे झालेले आहेत ते काय काय कामं करू शकतात वगैरे वगैरे सगळा अभ्यास केला. आणि मग माझ्या लक्षात आलं की असं करून काही साध्य होणार नाही. जोपर्यंत तुम्ही पूर्णपणे त्याच्यात प्रवेश करत नाही तोपर्यंत नुसताच वरवर अभ्यास ओके. केल्यासारखं तर होईल. आणि म्हणून मग विचार असा होता की सगळे जसं हिने सांगितलं की सगळ्यात जबाबदाऱ्या झाल्या होत्या. म्हणजे तेजू पिंटू दोघांची लग्न झाली होती, चांगली हे झाले वगैरे, पगारही बऱ्यापैकी मिळत होता. मग मी कॅल्क्युलेट केलं की मी आत्ता मला टेक होम किती मिळते ओके. आणि समजा जर मी रिटायरमेंट घेतलं तर मला किती मिळेल. तर माझी 34 इयर्स सर्व्हिस झाली असल्यामुळे मला फुल बेनिफिटसह ओके. एलिजिबिलिटी वगैरे. सुपर ॲन्युएशनचं सगळं मिळणार होतं हे लक्षात आलं. मी हिला करून दाखवलं सगळं. म्हटलं आत्ता मी घरात जेवढं आणतो तेवढंच रिटायरमेंट नंतर सुद्धा येईल. अरे वा. हा म्हणजे प्रॉमिनंट कन्व्हिन्सिंग पॉईंट पॉइंट होता. अदरवाईज कोणी बायको कधी नवरा उगीच रिटायरमेंट घेतोय हे पचवून घेणार नाही, हम्म. है ना. तर मग तिकडून ओके आलं. मामीचा पण एक किस्सा आहे ज्याच्यामध्ये तिने 20 लोक बसलेला एक ट्रॅक्टर उलटवला होता. तर त्या किस्स्याबद्दल सांगतो काय केलं होतं. सांगू हो बिलकुल. सगळं संगीत सांगावं लागेल हो मला. मग बिलकुल सांग. काही नाही, आमची इथे सखी मंडळ टेलिकॉम नगरला आहे. आम्ही त्यात कार्यकारिणीमध्ये आहोत आम्ही. तर आमची लोकांची कुठला ते नागभीड आहे ना, घोडाझरी पिकनिक पॉईंट आहे, तिथे गेली आमची ट्रेन. तर तिथून एक जिथे आम्ही उतरलो तिथून एक तलावाजवळ आम्हाला जायचं होतं. तर नंतर काय आम्ही गेलो चालत. तर तो तिथला ड्रायव्हर म्हणाला आमच्या गाडीचा की तिथपर्यंत काही बस जाऊ शकणार नाही. जाताना तर चाललं गेलं. मग परतताना असं वाटलं की कशाला इतक्या लांब परत चालत जायचं. एक ट्रॅक्टर दिसला आम्हाला. हम्म. तर माझी एक ट्रॅक्टर ट्रॉली म्हणजे ट्रॉली ट्रॉली तर सोबत. माझी एक पत्र म्हणाली आपण ट्रॉलीमधनं जायचं का. माझा पाय त्याच्या आधी माझा एक उजवा पाय फ्रॅक्चर झाला होता. त्यात पण प्लेट आहे आणि बरेच सारे नटबोल्ट्स आहे. तर सगळ्याजणी बसल्या त्या ट्रॅक्टरमध्ये. मग मी मात्र एका मोटरसायकलवाल्याला म्हटलं नाही मी नाही चढू शकत इथे, मी त्याच्या मागे बसली. पण या माझ्या मैत्रिणींनी मला खूप आग्रह केला. कोणीतरी तिथल्या ऑफिसमधला जाऊन टेबल आणला, मला दोघींनी त्याच्यावर चढवलं आणि वर बसवलं. काही नाही, स्थापना झाली म्हणजे तुझी हां. ट्रॅक्टरवर. थोडा दूर गेल्यानंतर पलटला. आणि आम्ही सगळ्या फेकला गेलो. थोड्या वेळात आम्हाला काही वेळ शुद्धच नव्हती. मग सगळी धावाधाव झाली. नेमकं त्याच वेळी त्या नागभीडला नितीन गडकरी आणि फडणवीसांचं काहीतरी सभा वगैरे होती. त्यामुळे खूप साऱ्या ॲम्ब्युलन्स होत्या तिथे. हो. जसा मेसेज गेला त्यांनी धडाधड 12 ॲम्ब्युलन्स पाठवल्या. आम्ही 40 जणी होतो. म्हणजे नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांनी इन अ वे बऱ्याच लोकांचे प्राण वाचवले. हा. वाचवले. 5 प्लेट्स आणि 26 की 30 हा. नटबोल्ट घालून म्हणजे एकदम खडबडून काय म्हणतात त्याला अजून चांगल्या Back to याची normal. हा बॅक टू नॉर्मल. त्याच्यानंतर डेंटिंग जितक्या वेळा पेंटिंग करून आम्ही वापस आला. त्याच्यानंतर जितक्या वेळा आम्ही फ्लाईटने गेलो तर ती सगळे फाईल विल घेऊन घेऊन जातो. मी एकदा सुद्धा कोणी मोबाईल- बघितलं नाही. मोबाईलवर नाही करून ठेवलं आपलं की काही विचार नको बरोबर. व्हायला. अगदी. मामी परत आली त्याच्यानंतर मला आठवतंय की बरंच आम्हाला असं वाटलं की एक समाधान वाटलं की चला मामी परत आली. तसंच आम्हाला अजून एकदा खूप जास्त समाधान वाटलं होतं आणि ते म्हणजे खूप आधीची घटना नाही आहे, याच वर्षाची आहे. आम्ही आमच्या जे कन्याकुमारी टू काश्मीरची ट्रिप काढली होती त्याच्यामध्ये आम्ही शेवटचा आमचा पडाव श्रीनगरला होता. तिथे श्रीनगरला गेल्यावर तिथे एक व्यक्ती आम्हाला भेटला आणि हा तो मुसलमान व्यक्ती होता आणि तो शिरीष मामाला मामा मामा म्हणत होता. तर हा काय किस्सा आहे की श्रीनगर जो एक इतक्या दूर असलेली जागेतला एक मुसलमान माणूस नागपूरमधल्या एक हिंदू माणसाला मामा म्हणतो आणि मौलवीपेक्षाही वरचा दर्जा देतो. तर ही काय गोष्ट आहे. ती गोष्ट सांगायच्या आधी मी तुला एक गोष्ट सांगते. त्या कन्याकुमारी श्रीनगरच्या ज्या हम्म. व्यक्तीबद्दल बोलतात त्या व्यक्तीचा मला हॉस्पिटलमध्ये असताना फोन यायचा. मी जशी रूममध्ये शिफ्ट झाले हम्म. त्या व्यक्तीचा मला रूममध्ये रोज फोन यायचा. कैसी हो मामी आप, हम्म. हम रोज आपके लिए नमाज. हो ते सांगितलं होतं. आता जे काय सांगेल ते मामा सांगेल, पण मी सांगते त्या व्यक्तीचा मला रोज फोन यायचा. हो. यांना यायचा पण तो बाईशी बोलायचा रोज. तर मामा काय आहे तो किस्सा. पुन्हा स्टोरी आहे. हो हो बिलकुल सर. म्हणजे गोष्टीच ऐकायच्या आहेत. कारण माझ्याकडे गोष्टीचा खूप मोठा म्हणजे रिअल लाईफ स्टोरीज आहेत. रिअल लाईफ स्टोरीच ऐकण्यात मजा येते. काय झालं की
हे काम करत असताना अनेक ठिकाणी जाणं येणं होतं. एक अनाम प्रेम नावाची संस्था संपर्कात आली आणि त्यांनी वेगवेगळ्या वर्षी वेगवेगळ्या शहरांमध्ये अंधांचं संमेलन भरवायचं ठरवलं. ओके. तोपर्यंत आम्ही एक ॲक्टिव्हिटी सुरू केली होती आणि ती म्हणजे लो व्हिजन. लो व्हिजन ही अशी कॅटेगरी आहे की ते ना धड डोळस असतात ना आंधळे असतात. ओके. दृष्टी इतकी जास्त कमजोर असते की त्यांना कुठल्या प्रकारचा चष्मा काही कामाचा नसतो, पण दिसत असतं. ओके. तर जे दिसतं आहे ते स्पष्ट दिसावं आणि त्यांनी मग त्यांना काम साधता यावं याच्याकरता ती ॲक्टिव्हिटी आहे. आणि गमतीचा भाग असा आहे की ह्या ॲक्टिव्हिटीला डोळ्याशी संबंधित असून सुद्धा ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट फारसं काही करत नाही. ओके. ते फक्त डायग्नोज करून सोडून देतात की ह्याचं व्हिजन इतका आहे, याच्या पलीकडे इम्प्रूव्ह होऊ शकत नाही. लो व्हिजन डिव्हायसेस इज दी ओनली सोल्युशन. मग अशा वेळेला ते आम्ही अंडरटेक केलं. ओके. तर आम्ही ते लो व्हिजन असेसमेंटचे कॅम्प्स घेतले बऱ्याच ठिकाणी. आता लो व्हिजनचं काम आम्ही कसं सुरू केलं याची एक वेगळी स्टोरी आहे, ती नंतर सांगेन ते असं. तर लो व्हिजनचे कॅम्प्स घेत असताना अनाम प्रेमवाल्यांना जेव्हा कळलं तर त्यांनी आम्हाला रिक्वेस्ट केली की त्यांच्यासोबत आम्ही अनेक ठिकाणी जायचो, पुष्कळ ठिकाणी, म्हणजे नावं घेण्यात काही अर्थ नाही, पण बऱ्याच ठिकाणी त्यांनी कॅम्प्स केले. त्या कॅम्प्समध्ये आम्ही लो व्हिजन असेसमेंट वगैरे केलं, काही रिहॅबिलिटेटिव्ह, काही काउन्सिलिंग वगैरे. तर ते म्हणाले की श्रीनगरला आपला एक कार्यक्रम आहे, ओके. तर त्या कार्यक्रमाला तुम्ही या नक्की आणि तिथे आपण लो व्हिजन कॅम्प करू. म्हटलं ठीक आहे. तर ही नव्हती येऊ शकली कारण भार्गवची मुंज होती तेव्हा. तर मी गेलो आणि बाकी टीम होती, त्या तिथल्या टीमला ट्रेन केलं कसं करायचं. त्यात काही ट्रान्सजेंडर्स पण होते, त्यांना सुद्धा ट्रेन केलं आम्ही. अच्छा. आणि ते सगळं करत असताना मग बाकी लोकांना जेव्हा एकदा समजलं कसं करायचं तर ते लोक करत होते, तर मी आपला बसून फक्त मॉनिटर करत होतो. तर एकदा एकदम तिथले कोणीतरी आले, त्यामुळे सर एक लड़का है, जरा आपसे मिलवाना है उससे. म्हटलं ठीक आहे, भेटू. तर तो ब्लाइंड होता. ओके. तर त्याच्याशी बोलता बोलता त्यांनी सांगितलं की तो जम्मू काश्मीरच्या रणजी ट्रॉफी टीमचा प्लेअर होता, ओके. क्रिकेट प्लेअर. पण काहीतरी ॲक्सिडेंट झाला, काहीतरी झालं आणि ही लॉस्ट हिज साईट पूर्णपणे. आणि त्याला गव्हर्नमेंट सर्व्हिस लागली तिथे. ओके. तर तो खूपच म्हणजे डिप्रेशनमध्ये होता तो. म्हणजे ऑलमोस्ट त्याने हे म्हणायला सुरुवात करून दिली होती की अब मेरी जिंदगी में कुछ नहीं बचा है, अब अल्लाह मुझे मौत दे दे वगैरे वगैरे टाईप इथपर्यंत. म्हणजे ज्याला हाईट ऑफ डिप्रेशन लेवल आपण म्हणतो. तर त्याचं काउन्सिलिंग मी करत असताना, आता काउन्सिलिंग करत असताना काय असतं, वेगवेगळ्या फॉर्मॅट्स आहेत काउन्सिलिंगचे असं. तर पण नॉर्मली त्याला एलिव्हेट केलं जातं. ओके. अगदी अशा लेवलपर्यंत की विच इज हायपोथेटिकल, आणि मग त्याला ग्राउंड लेवलवरती आणावं लागतं कुठल्याही व्यक्तीला. आय वोंट कॉल दॅट पर्सन पेशंट, कारण मी डॉक्टर नाही, पण काउन्सिलिंग असं बऱ्याच लोकांचं केलं. आणि त्याच्यामध्ये मी त्याला सांगितलं की म्हटलं आप इतना डिप्रेस क्यों होते हो, आपने आंखें खोई है, जिंदगी तो खोई नहीं है. बिलकुल. दुसरा, आप हँडसम है. आता काश्मीरचे जवळपास सगळेच मुलं मुली हँडसमच असतात. मतलब आप दिखने में इतने सुंदर हैं, आपको पता ही होगा क्योंकि आपको पहले आंखें थी. तो आप ऐसा सोचिए. तर त्याचं मेन कंसर्न तो पुन्हा पुन्हा बोलत होता कि अब मेरी शादी कैसे होगी. अच्छा. मेरी शादी नहीं होगी. अगर शादी नहीं होगी तो मैं तो गया काम से. ओके. तो मतलब आप ऐसा सोचो, ऐसा सोचना बंद करो, और मैं बता रहा हूँ ऐसा सोचो कि ऐसा भी हो सकता है कि एक दिन आएगा कि कोई लड़की आएगी और बोलेगी कि मुझे इनसे ही शादी करना है. असं तू म्हटलं त्याला. हाँ. म्हणजे तो ऑब्विसली जेव्हा इट आंधळा वॉज होता व्हेरी तेव्हा. मच अनरिअलिस्टिक. बिलकुल. है ना. बिलकुल. एक मुसलमान मुलगी कशाला कोणाला येऊन सांगणार, इतके बोल्ड असतात का. तर
ठीक आहे, आपसामध्ये त्यांचं काही जमलं ती हम्म. गोष्ट वेगळी, पण अशी अचानक येऊन कोणाला म्हणेल जसा दाता पंप्या, तुम्ही दोघे सुंदर आहात, पण मी एक उदाहरण म्हणून देतो की पंप्याला कोणीही मुलगी येऊन म्हणेल की मैं आपसे शादी करना चाहती हूं. तर तसंच वैसा ही मैंने कहा अब ऐसा सोचना शुरू करो। और दुनिया में बहुत सारे लोग हैं जिनकी आंखें नहीं है। आपने तो दुनिया थोड़ी बहुत देखी है, मैंने तो ऐसे ऐसे लोग देखे जिन्होंने जन्म से दुनिया नहीं देखी है, हम्म. लेकिन आज वो इतना अच्छा काम कर रहे हैं, खुद का तो कर ही रहे हैं और लोगों की मदत कर रहे हैं। तो आप ऐसा सोच, जवळपास 1.5 तास त्याचं काउन्सिलिंग मी केलं आणि अल्टिमेटली असं वाटलं की तो सेटल झालेला आहे आता. ओके. नंतर मग मी आलो नागपूरला, निघालो. नंतर मग त्याचे मला एक फोन यायला लागले. तर एक दिवस त्याच्या भावाचा फोन आला. ज्या मुलाबद्दल सांगतोय त्याचं नाव अब्दुल समद ओके. आणि त्याच्या भावाचं नाव अब्दुल अब्बास. त्यांनी फोन केला मला कि मैंने वो समद भाई ने मुझे आपके बारे में बताया, हमारे घर में सभी लोगों को बताया, और आपसे मुलाकात के बाद में वो बहुत अच्छा रहने लगा है, तो आपने उसको लाइन पर लाया। हम सब घर के लोग आपको हम मामा मानते हैं, हमारे यहाँ मामा को बहुत ज़्यादा इज्जत होती है. अच्छा. तर अरे आता या सगळ्या गोष्टी होत राहतात. म्हटलं हम्म. अरे बहुत अच्छी बात है, एक की जगह दो दो भांजे मिले वगैरे वगैरे अशा सगळ्या गोष्टी. आणि मग एक दिवस त्याचा फोन आला, त्याचा स्वतःचा समज म्हणे मामाजी आपने जैसा बोला अच्छा. वैसे ही हुआ. अच्छा. मी चक्र गेलो. तर म्हटलं ठीक आहे बा, झालं असेल असं. तर त्यांनी सगळं सांगितलं. म्हणे वो लोग कहते हैं कि वो लड़की बहुत सुंदर है, वो 12वीं पास है, और उसने खुद होकर बोला है. तो मैंने कहा बहुत बढ़िया बताया. तो मैंने अब आप यहाँ पर कब आ रहे हो, हम्म. शादी में आपने आना ही है. ओके. मग त्याच फोनमध्ये त्याचा भाऊ बोलला कि मामाजी वो इसकी शादी है, आपको आना है, और हम दोनों मिलकर अब वो काम करना चाहते हैं जो आप कर रहे हो. गुड. ते काम जे आहे ते मला, ते त्याचं म्हणणं ते मला अपील झालं. हा. हा, म्हटलं नुसतंच ओके 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 सगळं ठीक आहे, पण हे काम तुला करायचं आहे, हे माझ्यासाठी महत्वाचं आहे, तर मी येईन नक्की. मग नंतर मग मी 2017 मध्ये हम्म. काश्मीरला गेलो. ओके. तर खूप आग्रहाने त्यांनी घरी तो घेऊन गेला वगैरे वगैरे. तेव्हापासून मग ते फोन. आणि त्या दरम्यान मग जेव्हा एकदा त्याचा फोन आला की मामाजी कैसे है, म्हटलं ठीक आहे. मी हॉस्पिटलच्या बाहेरच उभो होतो. आणि मामी कैसी है, तर आता म्हटलं याला तर सांगावंच लागेल. हम्म. मग त्याला मी सांगितलं, म्हटलं ऐसा ऐसा हो गया है, मामी का बहुत ही सीवियर एक्सीडेंट हो गया है, और मामी अभी हॉस्पिटल में एडमिट है, मैं हॉस्पिटल के सामने ही खड़ा हूँ. अरे म्हणे आप बिल्कुल फिक्र मत करो, हम लोग यहाँ पर दुआ करेंगे तो मामी जल्दी ठीक हो जाएंगी. या सगळ्या नॉर्मल गोष्टी असतात, कोणी पण हम्म. जेस्चर्स देत असतं. पण दॅट डझंट मीन की त्यांनी दररोज फोन करून हे रिपोर्टिंग केलं कि आज भी हम सब लोग दुआ किया हमने सब मिलकर, हम्म. मामी जी जल्दी ठीक हो जाएंगी. मग तो एकदा हिच्याशी पण बोलला वगैरे. तर ते मामा मामी ते तिथून सगळं ते- सुरू झालं. हे हा म्हणजे अशा प्रकारे नागपुरातला एक हिंदू मामा बनला श्रीनगर मधल्या भावाचा मिळाला नाही. पण हे सगळं इंटेन्सिटी जी ते त्यांच्या प्रेमाची तुमच्याबद्दल होती ती आम्ही अनुभवली आहे. कारण अनुभवली. की हो जे लोकांनाही सांगायचं वाटेल की ऍक्च्युली ते इतकं जेन्युइन होतं सगळं त्यांचं, म्हणजे पूर्ण फॅमिलीचं प्रेम. म्हणजे अब्बासबाईंना भेटलो, आम्ही त्यांच्या घरी- समदबाईला घरी आम्ही गेलो. भेटलो. आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो. आणि दॅट टू जेव्हा आपलं ऑलमोस्ट वॉर सुरू झालं होतं हा. आता हो. इतक्यातलं, त्यावेळेलाही त्यांनी आम्हाला अटेंड केलं. आणि आम्ही जेव्हा निघालो परत जायला, तिथे रोड क्लोजर होतं, तर आम्ही परत उधमपूरला पोचेपर्यंत आम्हाला जवळजवळ 1.5 दिवस लागला. हम्म. तर त्या 1.5 दिवसामध्ये त्याचा कंटिन्युअस फोन होता आणि फॉलोअप होता. आणि ते आमच्या प्रेमापेक्षा म्हणजे आमच्यावर तर ॲज अ तिथे पोचलं, पण ते हे होतं की शीर्ष मामाचं. मामाजी तर ते मामाचं आहेच आणि अभिमान वाटला होता तेव्हा. अगदी म्हणजे ऍक्च्युली गुजबम्स म्हणतात ना, जेव्हा त्यांनी म्हटलं की मौलवी से भी बडके है मामा, तेव्हा ऍक्च्युली गुजबम्स आले होते आम्हाला ते ऐकल्यानंतर. म्हणजे ते जरा जास्तीच प्रेम झालं. नाही, नाही नाही, पण येतात ना त्यांचे अजूनही फोन येतात. हा. येतात हो, बहुतेक येतात.
मामी मामांनी तर हे सगळं मामांचं तर ऐकतोच आहे आपण. पण आम्हाला माहिती आहे, म्हणजे आम्ही ऐकलेलं आहे की तुम्ही पण अंध मुलांना घेऊन किल्ले दर्शनाला गेल्या होत्या. तर त्याचा काही अनुभव सांगा ना तुम्ही. बरेच अनुभव आले. म्हणजे असं काय नाही, अन आता सांगायचंच म्हणजे त्या मुलांना तर सांभाळावं लागायचंच. पण एकदा माझ्या की मुलांच्या स्पीडनी मी काही चालू शकत नव्हते. कारण म्हणजे तरुण अंध मुलंही फास्ट जायचे. हां, त्यांची अच्छा. स्पीड आणि मी आपली थोडी माझ्या एक हं. पायाचा ॲक्सिडेंट झाला, इकडे सगळेच ॲक्सिडेंट माझी स्पीड कमी. एकदा तर काय झालं कुठलं मला वाटतं ते नाही का राजुराजवळचा कुठला किल्ला तो? माणिकगड. हं. माणिकगड किल्ला तो एकदम जंगलामध्ये आहे वरती. त्या माणिकगड किल्ल्यात त्या जंगलात अगदी किल्ला म्हणजे जुना किल्ला आहे खूप. चालता-चालता हे सगळी मुलं चालली गेली. मी एकटी मागे राहिले. तर हं. यांच्याही लक्षात आलं चालताना आणि ते अगदी बिलकुल असं म्हणतात की ते जंगलच आहे. कुठल्याही क्षणी भालू म्हणजे अस्वल किंवा वाघ आहे म्हणजे असे होतेच. आणि मी एकटी मागे राहिली. थोड्याने यांच्या लक्षात आले. हे पण आले. हे आले मग मागे. आणि पाहिलं की मी आपली एकटी बराच गायब झाले. चल लवकर. लवकर कशी जाणार? चालताच येत नाही बरोबर. आमच्या त्याला फक्त आम्ही हातात एक काठी धरली. काडी होती छोटीशी. म्हणजे कोणी आलं तर आमचं संरक्षण करायला ती काडी. ते छोटे फांदे होते ना. अगदी. पण पोहोचलो व्यवस्थित. तर ती एक थोडीशी मनात भीती वाटत होती. पण बाकी मुलांना सांभाळण्याचं काम म्हणजे खूप छान पण मग वाटायचं. अंध हां. लोक कसे बरोबर जातात नाही, म्हणजे ॲक्च्युअली जंगलातनं? ते आम्ही असं केलं होतं. द एंटायर प्रोजेक्ट वॉज डिझाईन बाय मी. ओके. तर त्याच्यामध्ये आम्ही 20 अंध मुलं-मुली निवडले होते. किल्ले बघायचे होते म्हणून ज्यांचा सब्जेक्ट इतिहास आहे, अच्छा. असे कॉलेज गोईंग अंध मुलं-मुली निवडले होते. आणि त्यांच्यासोबत प्रत्येकाला एक एस्कॉर्ट. नॉर्मली असं टूर वगैरे काढलं की 2-4 अंधांसोबत एक असतो. पण इथे 1 to 1 ठेवला. आणि तो एस्कॉर्ट जो आहे तो सोशल सर्व्हिस कॉलेजचे स्टुडंट्स होते ते. ओके. म्हणजे ग्रॅज्युएशन करणारे किंवा असे. तर प्रत्येकाला एक-एक असा होता. त्याच्यामुळे मग ती स्पीड त्यांची ऑटोमॅटिकली साधली जायची. ते भरभर पुढे निघून जायचे. त्यांना सांगितलं होतं की त्या जंगलामधून जाताना आवाज घोषणा करत. करत करत चला. आवाज करत करत चला. चुपचाप जाऊ नका. मागे कोणी राहू नका. हे सगळ्यांना सांगितलं होतं. पण शेवटी आम्हीच राहिलो मागे म्हणजे. पण तरी म्हणजे आणि फार थ्रिलिंग अनुभव होता तो, हं. की नुसतं असं सुनसान जंगल होतं. सुनसान, कुठले आवाज नाही, सगळे निघून गेले होते. आवाज नाही, काही नाही. निबिड असं. हां. म्हणजे कुठल्याही क्षणी कुठलाही प्राणी समोर येतो की काय वगैरे हं. असं. पण आम्ही नाही, पण आपलं स्टील लेडी होतीच तुझ्यासोबत तर हो. म्हणजे घाबरायचं त्याच्यात एक गरज मला नव्हतं. मुंबईचा अनुभव. घाबरत नव्हतो आम्ही. बोल्ट्स आणि तसा एकदा मुंबईचा अनुभव आहे. फ्रॉम आपल्या कुठल्या कुठलं आहे ना शिवाजीनगर CST. CSTला. तर आम्ही उतरलो. माझ्या जवळ त्यावेळेला आपण गोव्याला गेलो 38 मुलं होती ना ब्लाइंड मुलं आपल्यावर. गोव्याला 38 ब्लाइंड मुलं. हं. तर आम्ही प्लॅटफॉर्म नंबर वरनं चालायला निघालो. तर एवढ्या मुलांना न्यायचं तर सगळं सामान हे लोकं आधी गेले. मला सांगितलं की तू या मुलांना म्हणजे अशी 20-20ची टोळी केली मग आम्ही अशी मुलांची की या ग्रुपला याने न्यायचं. तर मग मला सांगितलं की या ग्रुपला तुम्हाला प्लॅटफॉर्म नंबर 12ला न्यायचं आहे एवढं. आता पूर्ण मुंबईसारख्या ठिकाणी CSTला मी काय केलं समोर एक थोडासा म्हणजे लो व्हिजनवाला मुलगा घेतला, की ज्याला थोडंफार दिसतं आणि प्रत्येकाच्या खांद्यावर त्यांचं सामान होतं आणि साईडला उभं राहिले आणि त्यांना बरोबर गाईड करत गेली असं म्हणजे जेव्हा पायऱ्या आल्या तेव्हा काही त्या लिफ्ट हे नव्हते आपल्या. तर त्यांना फक्त गाईड करत गेली. म्हणजे आजूबाजूचे लोकंसुद्धा मला विचारत होते, की इतके आणि ते ब्लाइंड मुलं कसे एक दुसऱ्याच्या खांद्यावर हात ठेवून तर समोरच्याच्या जवळ काठी होती आणि ते ब्लाइंड मुलं एक दुसऱ्याच्या अंगावर अशी चेन बनवून चालतात. आणि मग त्यांना बरोबर पायऱ्या आल्या की सांगायचं अरे इथे पायऱ्या आहेत. इतके 12-13 बरोबर त्यांना 12 नंबरवर आणलं. मला ओके. तो एक म्हणजे माझ्यासाठी मला ते वाटतंय की आपण यांना आणलं म्हणजे एकाला जरी काही लागलं कोणी धडपडला असता हो, पायऱ्या म्हणजे खूप तर जबाबदारीचं जरा काम भीतीच आहे. होती. पण मी आणि आणलं व्यवस्थित म्हणजे लोकं सुद्धा विचारत होते मला, की आजूबाजूच्या लोकांना नवल वाटत होतं. आणि बऱ्याचदा म्हणजे याच्यावरनं तू सांगते जनरली बऱ्याच लोकांना अंध लोकांबद्दल बऱ्याच गैरसमजुती खूप असतात. गैरसमज आहे. तर मामा तू म्हणजे टिपिकली तू इतके वर्ष याच्यामध्ये डील करतोय, तर काय टिपिकल गैरसमजुती असतात? पहिला गैरसमज हा की ते काही करू शकत नाहीत. पुष्कळ करू शकतात. है ना? हा गैरसमज आहे त्यांना लोकांचा, की त्यांना दिसत नाही ते काय करू शकतील. ठीक आहे, अंधविद्यालय आहे, तिथं जाऊन काही वर्ष शिक्षण घेतलं वगैरे सगळं असं. आता टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट्समुळे आता ॲडव्हान्स्ड
एज्युकेशन घेणाऱ्या कुठल्याही ब्लाइंड मुला-मुलीला चांगलं नॉर्मल लोकांसारखं एक इक्विप करता येऊ शकतं. हं. त्याच्यावरचे प्रोजेक्ट हा नंतर पुढचा भाग होता. पण अंध लोक काही करू शकणार नाही, हा एक पॉइंट असा होता, की ज्याला एक चॅलेंज म्हणून घेतलं आणि ओके. एक अनुभव यात्रा सुरू केली आम्ही. अनुभव यात्रेची शृंखला सुरू केली. अच्छा. त्यातला एक हा होता. किल्ले दोन दर्शन. देवाचे. किल्ले आणि दर्शन. दुसरं गोवावालं. पहिल्या वर्षी आम्ही मारुती चित्तमपल्लींचं रानवाटा नावाचं पुस्तक ब्रेलमध्ये केलं. हं. त्याचं प्रकाशन त्यांनी जिथे जंगलात बसून ते पुस्तक लिहिलं होतं त्या ठिकाणी करायचं ठरलं, ओके. त्यांच्याच हस्ते. त्यावेळेला 135 अंध लोकांना घेऊन आम्ही जंगलात गेलो. तो पहिला टूर होता. म्हणजे जे मामी आता सांगत होते ते नाही मला तो दुसरा तो गोव्याला म्हणते. अच्छा. नंतर मग गोव्याला घेऊन गेलो, समुद्र कसा असतो हे दाखवायला. हम्म. मग हिमालय कसा असतो दाखवायला गंगोत्रीला घेऊन गेलो. अरे वा. ओके. असे खूप वेगवेगळे हे केले. हरिद्वार, आणि मग ऋषिकेश. आमच्या या उपक्रमाबद्दल जेव्हा कळलं तेव्हा मग अनाम प्रेम संस्था पुढे आली. ते म्हणाले की आम्ही पण असं करतो. खूपच ठिकाणी गेलो. मग त्यांनी त्यांच्या याच्यामध्ये आम्हाला जोडलं. बऱ्याच ठिकाणी गेलो म्हणजे ब्लाइंड लोक. तर तो अनुभव प्रत्येकाला यावा हा त्याच्यातून उद्देश साध्य करायचा होता. आपण सुद्धा किल्ले बघितलेले आहेत पुष्कळ. 2 किल्ले असे होते की जे खूपच चॅलेंजिंग होते नॉर्मल लोकांच्या दृष्टीने सुद्धा, ओके. पण ते मुद्दाम निवडले. एक तर चंद्रपूरचा किल्ला ज्याला परकोट जो आहे तोच, म्हणजे आतमध्ये फक्त काही गोष्टी आहेत, पण त्या परकोटावरून वॉक चालेल. करायचा, अच्छा. हेरिटेज वॉक. ओके. आणि त्यात 1-2 ठिकाणी खाली 10 ते 15 फूट हं. जमीन खाली, हं. आणखीन वरती इथे 1.5 फुटाचं फक्त असं ते उरलेलं, बाकीचं तुटलेलं. तिथून त्यांना न्यायचं ओके. अंधांना. त्याच्यावर एक जरी पडला तरी हो, हो. आम्हाला जेलमध्येच टाकणार लोक, हं. की तुम्हाला काय पडली काय होती. हं. बिलकुल, बिलकुल. पण तिथे एक बंडू धोत्रे म्हणून आहे, त्यांची एक संस्था आहे, तर त्यांची मदत घेतली. हं. त्यांचे व्हॉलंटियर खाली उभे राहिले, असे कोणी पडला तर जेल जाणार वगैरे असं. अच्छा. आणि मग त्या सगळ्या ब्लाइंड लोकांना त्याच्यावरून इंडिपेंडेंटली भिंतीला धरून धरून जायला सांगितलं. तिकडे गेल्यानंतर त्यांना सांगितलं की तुमचा पाय थोडा इकडे तिकडे गेला असता तर तुम्ही असे खाली पडले असता वगैरे. अच्छा. तर मग तो त्यांना अनुभव आला, पण त्याच्याने कॉन्फिडन्स आला असेल त्यांना. कॉन्फिडन्स आला डेफिनेटली. त्याच्या आधी कसं अंधांना एक ॲडव्हान्टेज आहे, दिसत नसल्यामुळे त्यांना भीती नाही वाटत. भीती नाही वाटत त्याला. त्या मुली पण बऱ्याच होत्या आमच्याबरोबर. पण म्हणजे आवाजाने त्यांचं आवाजाचं खूप जास्त हे असेल. आवाजावरती आपण- डिपेंडन्सी पुष्कळ असते त्यांची. जसे आपले 5 इंद्रिय आहेत, त्यातला दृष्टी हा जो आहे हा सोडला तर बाकीचे 4 आहेत, म्हणजे रंग रंग नाही, रस, टेस्ट, स्पर्श, गंध, स्मेल, ऐकणं, श्रवण, हं. हं? श्रवण. हा, श्रवण. काही ऑर्गन्स हं. ह्याच्या आधारावरती त्यांना ट्रेन करावं लागतं. ओके. या 5 इंद्रियांपैकी 80% काम हे डोळ्यांनी होत असतं. अच्छा, म्हणजे ज्याचा 80% आहे तोच नाही. ज्यांना डोळे नाही हं. त्यांचं 20% वरती येतं. ओके. म्हणजे कॅपॅबिलिटीज त्यांच्या 20% वरती राहतात. हं. आणि त्या 20%चा 100% उपयोग कसा करून घ्यायचा ओके. त्याच्यावरती सगळे प्रोजेक्ट आमचे. ओके. ठीक आहे. ओके. म्हणजे एकदा आपण त्यांच्याशी बोललो ना, मग आपण 100-150 लोक असतील त्याच्यातनं ते आपण म्हणजे बसले तर आपला आवाज आपण म्हणजे काहीतरी बोललो वगैरे तरी पटकन ओळखतात की या मॅडम बोलून राहिलेल्या आहेत. माग्रस काहीतरी कन्सेप्ट होता पुस्तक हो. वगैरे, तर त्याच्याबद्दल थोडक्यात काही सांगा ना. माग्रस म्हणजे माझा ग्रंथसंग्रह. अच्छा. तर इथे सुधीर देव म्हणून होते, तर दुर्दैवाने आता सुधीर देव आणि त्यांच्या सौ अपर्णा देव दोघेही आता या जगात नाही आहेत. पण त्यांनी एक ॲक्टिव्हिटी सुरू केली की जसं आपल्याला पुस्तक वाचनाची समजा आवड आहे, तर आपण कोणाकडून तरी पुस्तक आणतो. बरेचसे लोक ते पुस्तक आणल्यानंतर ते प्रॉपरली ठेवत नाही, खराब करतात, खराब हं. करून देतच परत नाही. करतात किंवा परत करतच नाही किंवा हं. काही वगैरे. तर तसं न करता आपल्याला एखादं पुस्तक आवडतंय ना, मग ते आपणच विकत घ्यायचं ओके. आणि आपली स्वतःची लायब्ररी बनवायची. हं. ही ती संकल्पना होती. मग नुसतेच पुस्तक वाचणं नाही,
मग तुम्ही जे पुस्तक वाचलंय त्याबद्दल इतरांना माहिती द्यायची. मग दर महिन्याला एक बैठक व्हायची. त्या बैठकीला स्नेह भेट हं. म्हणायचे आणि दर महिन्याला ती वेगवेगळ्या लोकांच्या घरी व्हायची. त्यानिमित्ताने वाचक वर्ग सगळे गोळा व्हायचे आणि मग इतके वाचक गोळा व्हायचे, 40-50 प्रत्येक वेळेला असायचेच. तर मग अनेक वेळा असं झालं की ज्या ज्या लेखकाचं पुस्तक आहे, लेखक किंवा लेखिकेचं, हं. मग ते महाराष्ट्रात किंवा इतर ठिकाणी कुठे असलं तरी त्यांना आमंत्रित केलं जायचं. ओके. म्हणजे प्रत्यक्ष लेखकाशी, लेखिकेशी संवाद त्या पुस्तकाच्या विषयाशी किंवा पुस्तकाच्या कंटेंटच्या विषयी. मग त्या अनुषंगाने आणखी काही सब्जेक्ट आले किंवा काही होतं त्याच्यावरती मग चर्चा वगैरे असं ते एक साहित्यिक असं एक ते होतं. ओके. आम्हाला दोघांनाही वाचनाची आवड असल्यामुळे त्याने आम्हाला जोडून घेतलं आणि त्यावेळेला आम्ही दुर्गला होतो. ओके. तर त्यावेळेला आमचे काका डॉक्टर वसंत धारवेकर ते माग्रसचे सभासद होते. त्यांनी आम्हाला सांगितलं की अशी अशी नागपूरला हं. संस्था आहे, तर कधी तुम्ही नागपूरला आलात तर ती संस्था जॉईन करा. मग नागपूरला आल्यानंतर नॅचरली आम्ही हे झालो. तर त्याच्यामुळे आज माझ्याकडे जवळपास 2,500 पुस्तकांची लायब्ररी आहे. बापरे. 2,500. आपण डबल 250-300 वरतीच खूप 250-300 हे करतो वरच शेफारतो. आहे. तर असं आहे मामा की लक्षातच येतं की तुम्ही इतक्या संस्थांची तुम्ही आणि मामी जोडलेले आहात. संस्थांच्या थ्रू म्हणजे तुम्ही भरपूर लोकांच्याही शी संबंध तुमचा येतो. तर आता इतक्या लोकांशी भेटल्यानंतर तुम्हाला असं काही जाणवलं का की हा काही विशिष्ट एक स्वभाव असतो किंवा काही अशी कोणता वाईट गुण लोकांमध्ये आढळला गेला का की जो तुम्हाला आपल्याला बॉदर करतो ना की या व्यक्ती म्हणजे लोकांमधला हा गुण निघाला तर सगळं चांगलं आहे असं काही? पूर्ण माहिती करून घेतल्याशिवाय एक अं, करणं. हां. सल्ले देऊ नये, कुठल्या प्रकारचा ओपिनियन फॉर्म करू नये. एखाद्या माणसाला तुम्ही पूर्णपणे जाणून घेतल्याशिवाय त्या माणसाबद्दल कुठल्याही प्रकारचा समज, गैरसमज म्हणा हं. किंवा आणखी कुठलाही, तो करून घेऊ नये. ओके. वेळ द्यावा हं. समजून घेण्याकरता. आता म्हणजे हे सांगितलं आणि आम्ही भले म्हणजे आम्ही सल्ला याच्यावर म्हणजे आम्ही तू सल्ल्याच्या बद्दल सांगितलं की सल्ला देऊ नये, ओपिनियन फॉर्म करू नये. पण एक सल्ला मात्र आम्हाला पाहिजे आहे. तो तू जनरली सगळ्यांना द्यावा. तो म्हणजे मी आहे, माझ्यासारखे बरेचसे लोक आहेत. काय होतं की करिअर करत असतो. एका एजमध्ये येऊन असं वाटायला लागतं जसं तुला 34 वर्ष केल्यानंतर झालं आणि तू एक ती झेप घेतली म्हण किंवा तो एक धाडस तू केलं. पण बऱ्याच लोकांना असं होतं की मी सोशली ॲक्टिव्ह राहायलाही पाहिजे, पण ॲट द सेम टाईम माझे घरचे जवळचेही लोक आहेत, त्यांनाही वेळ द्यायचा आहे, मित्रांनाही वेळ द्यायचा आहे, जॉबही करायचा आहे. हे सगळं करत असताना सोशली ॲक्टिव्ह कसं राहावं? तुम्ही हे केलेलं आहे तर तुम्ही थोडंसं गाईड करू शकतात का? समाजसेवा जर करायची असेल, समाजासाठी जर काही करायचं असेल, सोशल सर्व्हिस अनेक प्रकारची आहे, ज्यामध्ये सतत दिव्यांगांची सर्व्हिस आहे किंवा हेल्थ केअरमध्ये करायचं आहे किंवा काही नाही तर इतर नॉर्मल लोकांसाठी सुद्धा काही छोट्या गोष्टी करण्यासारख्या बऱ्याचशा असतात. तर त्या जर करायच्या असेल तर सगळ्यात पहिली गोष्ट की आपल्याला दिवसातून काही वेळ, ते 1 तास असेल, 2 तास असेल, जेवढं आपल्याला हं. जमेल तेवढा वेळ तो त्या कामासाठी असाइन करायचा. कसं होतं की एक सोपं उदाहरण आहे. जसं घरातून बाहेर पाऊल ठेवलं की घराबद्दल विसरायचं. ओके. ऑफिसमधून बाहेर पाऊल ठेवलं की ऑफिसमधलं विसरायचं. ओके. म्हणजे मग काय होतात, ऑटोमॅटिकली आपल्या ब्रेनमध्ये कंपार्टमेंट्स होऊन जातात. मिक्सअप नाही झालं. मिक्सअप झालं की त्रास होतो. दोन्ही जर इंटरमिंगल झाले तर मग त्रास होतो आपल्याला. तर हे जर करू शकलो आपण, त्याची प्रॅक्टिस करायला काही हरकत नाही. आता अनेक लोक 60-60, 70-70 वर्षानंतर योगा शिकतात, करतात. तर शिकायला काही एजचं बंधन नाही. हे कुठल्याही एजला तुम्ही सुरू करू शकता. शेवटी तुमचं आयुष्य तुम्हाला डिझाईन करायचं आहे. नोबडी इज कमिंग टू बिल्ड युअर लाईफ, बिलकुल. है ना? तर स्वतःचं ठरवायचं. जसं आता तू ठरवलं, तर आता पुढे काय करणार आहेस ती गोष्ट वेगळी असेल, पण एक तू स्टेप घेतलेली आहे. तर प्रत्येकाने आपल्या आयुष्याबद्दल ठरवायचं. मेंटल सॅटिस्फॅक्शन इज गॅरंटीड. म्हणजे वेळ काढावा लागेल. पैसेच फक्त एक नाही आहे की ज्याच्याने आपल्याला मदत करता येईल. वेळेचं मला असं वाटतं की खूप जास्त गरज आहे. अगदी बरोबर. पैसा हा फक्त आपलं लिव्हिंग मेंटेन करण्याच्या हिशोबाने मिळाला तरी सुद्धा समाधान मानू शकतो आपण.
अं, स्वतः शिवाय आणखी कोणासाठी करण्यामध्ये मग ते छोटीशी गोष्ट का असेल, जो आनंद मिळतो तो एक परमनंट आनंद असतो. आत्ताच आम्ही पिक्चर बघितला, मी रसिकाला पिक्चर दाखवला, बावर्ची. माझा हा, फार तो आवडता पिक्चर आहे. छान त्याच्यात picture. तो कन्सेप्टच आहे आणि त्यात तो एक हम्म. तो डायलॉग म्हणत असतो की अपने लिए तो सब करते हैं आप, हम्म. दूसरा आपने मुझे पैसे दिए, मैंने आपके लिए काम किया, तो हम्म. उसमें क्या हुआ? हम्म. मजा तो उसमें है कि जिसके मुझे पैसे ही नहीं मिले बट पैसे मैंने नहीं। आपके लिए काम किया, उससे Exactly. जो खुशी मिलती है हम्म. वो खुशी सबसे अच्छी होती है। और मैं हम्म. आपको वो खुशी मेरे से छीनने नहीं दूंगा, इसलिए ये काम मेरा नहीं है, बट आपके लिए मैं काम करूंगा. अगदी आणि ते तो बावर्ची पिक्चर मला लहानपणापासून माझ्यावर खूप त्याचा हे होता आणि मला फार तो आवडला होता. इतक्यातच नाही, तो आम्ही म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्याच्या दृष्टीने फार महत्वाचा तो विषय आहे, बावर्ची पिक्चरचा जो कन्सेप्ट आहे तो. काम करता करता तुम्हाला अशा अशा गोष्टी समोर येतात की ज्या तुमच्या अपेक्षेच्या पलीकडे तुम्हाला सॅटिस्फॅक्शन देतात. परमिशन असेल तुम्ही सांगतो हो, दोन चार बिलकुल गोष्टी. बिलकुल. की मी दिव्यांगांसाठी म्हणजे बेसिकली मी अंधांसाठी काम करायचं ठरवलं. नंतर मग सक्षम संस्थेची स्थापना झाल्यानंतर ऑटोमॅटिकली आम्ही त्याच्यात गेलो आणि मग सगळ्या प्रकारच्या दिव्यांगांसाठी काम करायला सुरुवात केली. 2016 मध्ये दिव्यांगांचा कायदा आल्यानंतर 21 प्रकार झाले, त्याच्या आधी 7च अच्छा. प्रकार होते. आता हे करता करता मग पूर्ण भारतभर काम करायचं असल्यामुळं मग वेबसाईट अमुक तमुक हे ते. मग आम्हाला म्हणजे हिला सुद्धा मला सुद्धा अनेक वेळा रात्री बेरात्री फोन किंवा असं असं आमच्या घरी यांचा डेथ झालेली आहे, आय डोनेशन करायचं है ना. त्याला काळ वेळ काय ना, रात्री मग 11, 12, 1, 1:30, 2, 3 कधी सुद्धा. मग तुम्ही अंडरटेक केलेलं ना की हे करायचंच आहे मला, मग तुम्ही हे नाही म्हणू शकत की ही काय वेळ आहे का. हम्म. कोणाची मरायची काय वेळ थोडी असते. बिलकुल. तर शांतपणे सगळं करावं लागतं. यंत्रणेला रिपोर्टिंग करावं लागतं, त्यांना ॲक्टिवेट करून मग त्यांना जाऊन ते रिट्रीव्हल करणे. तर इथपर्यंत ठीक आहे. म्हणजे रात्री बेरात्री फोन या संबंधात येणं, पण जे काम तुम्ही तुमच्या लिस्टमध्येच नाही आहे असे फोन जेव्हा येतात आणि त्याच्यातून काही साध्य होतं, ते सॅटिस्फॅक्शन अलग लेवलचं आहे. उदाहरण सांगतो तुला, आणि प्रत्येक अशा फोनला ही साक्षी आहे. नाही, आणि काय काय ते स्वतः जायचे तिथे. मग कॉल आला ना, हा, स्वतः ते तिथे जाऊ. पण जायचं. एकदा मुंबईहून फोन आला, तर म्हणे दार्वेकर बोलतात का तुम्ही? म्हटलं हो. म्हणजे सक्षम म्हणे हां. म्हटलं तर म्हणे मला तुमच्याशी बोलायचं आहे. म्हटलं बोला, काय म्हणताय? त्यामुळे माझा भाऊ दारूच्या आहारी गेलेला आहे. ओके. काही केलं त्याची दारू सुटत नाही आहे आणि त्याचा त्यालाही त्रास होतोय, आम्हालाही खूप त्रास होतो. काय करायला पाहिजे? आता माझा विषयच नाही. आणि बहुतेक तू दारूही घेत नाही. मी तर घेतच नाही, पण म्हणजे त्याच्यावरती कोणाची सोडवायचा प्रयत्न वगैरे सुद्धा नाही करत. तर मी म्हटलं मी या विषयावरती काम तर करत नाही, तुम्हाला माझा नंबर कसा कोणी दिला? नाही म्हणे वेबसाईटवरून काढला. म्हटलं वेबसाईटमध्ये आम्ही तर दिव्यांगांसाठी काम करतो. नाही ते मला माहिती नाही म्हणे, पण मला असं वाटलं की तुम्हाला फोन केला तर काहीतरी काम होईल. ओके. अरे बरं, म्हटलं ठीक आहे. तुम्ही मला 1 तासाने फोन करू शकाल का? त्याचा फोन आला होता 11:30 वाजता सकाळी. रात्री, अच्छा, रात्री 11:30. रात्री. ओके. मुंबई. मग मी म्हणून ते दिलं. मग मी थोडा विचार केला, तर माझ्या पुस्तकांच्या स्टॉकमध्ये एक मुक्तांगण म्हणून नावाचं अनिल अवचटांचं हां. पुस्तक, ओके. आणि त्याच्यामध्ये दारू सोडण्याचं हे होतं पुण्याला त्यांचं अच्छा. व्यसनमुक्ती केंद्र. मग तो पत्ता घेतला. तर मग त्याला सांगितलं, म्हटलं हा पत्ता तुम्ही नोट करा, मी सांगतोय तो, आणि उद्या तुमच्या भावाला तिथे घेऊन जा, बाकी तुमचं तुम्ही ते पाहतील आणि तुम्ही पहा. तिसऱ्या दिवशी त्याचा फोन आला, थँक्यू व्हेरी मच. सो तिथे त्याला ॲडमिट केलेलं आहे आणि आता तिथे त्यांच्याशी बोलणं झाल्याप्रमाणे असं वाटलं की तो आता ठीक होऊन जाईल वगैरे. आता विषय नसताना रात्री बेरात्री कोणीतरी इतक्या कॉन्फिडन्सनी फोन करतो, हे लोक किती डेस्परेट होतात याचं एक उदाहरण. एक काहीतरी किस्सा होता ज्याच्यामध्ये तुला कोणीतरी 1 लाख रुपये दिले होते
आणि त्याचे तू 1,00,000 रुपयावरनं जे काय इन्स्ट्रुमेंट बनणार होते त्याच्या कितीतरी पट, मला वाटतं 45 लाखाचे ते हे केलं होतं. तर तो काय किस्सा आहे? ॲक्च्युली ब्लाइंड लोकांना अभ्यास करण्याकरता बेसिकली आम्ही लोक, आमचे सगळे कार्यकर्ते कॅसेट्सवरती रेकॉर्ड करून त्यांना द्यायचो. कॅसेटमध्ये मग नंतर कॅसेट्स ऑब्सोलीट व्हायला लागल्या. ते हँडल करताना प्रॉब्लेम यायच्या, अभ्यास खंडित व्हायचा. हा विचार करून आम्ही डिजिटलवरती सगळं शिफ्ट केलं. आणि भारतातली सगळ्यात मोठी संस्था म्हणजे नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड मुंबई, ज्यांनी तोपर्यंत 1.5 लाख कॅसेट्स अशा अंधांसाठी तयार केल्या होत्या. तर मुंबईला मी गेलो असताना त्यांना सहज विचारलं, म्हटलं याचं तुम्ही डिजिटायझेशन करायचा प्लॅन केला आहे का? म्हणे नाही. मग विचार केला की मग आपणच सुरू करू. मग आमच्याकडे तोपर्यंत काहीतरी 5 जास्त नव्हते, आमच्याकडे 5-6 हजार कॅसेट्स आम्ही तयार केलेले. 5-6 हजार? मग त्या सगळ्या आम्ही डिजिटाईज केल्या. म्हणजे तो डेटा सगळा ऑडिओ जो आहे तो डिजिटल फॉर्ममध्ये केला. आता डिजिटलमध्ये फॉर्म कसं होतं की यूज करताना म्हणजे ज्या प्लेअरवरती ते लोड करणार त्याच्यामध्ये ते आयदर फाईल नेम वाईज किंवा क्रोनॉलॉजी वाईज ॲक्सेस होईल. त्यांना हवा तो भाग पटकन निवडता नाही येणार. हे एक पुस्तक आहे, त्याचे समजा 30 चॅप्टर्स आहेत, तर त्यांना 15वा चॅप्टर निवडायचा आहे, तर ते कसं निवडतील? तर ते डिजिटल ट्रॅक्समध्ये ते असं एक एक जम्प करत 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 ऐका, ते खूप वेळ लागणार त्याला. म्हणून मग विचार असा डोक्यामध्ये आला की एखादं असं डिव्हाइस असायला हवं की ज्याच्यामध्ये त्यांना पटकन कुठलाही ट्रॅक निवडता आला पाहिजे. मग जसं कॅसेट प्लेअरमध्ये असतं की फास्ट फॉरवर्ड करून ऐकता येतं, तर त्याच्यामध्ये एक तुला सांगतो की कॅसेट प्लेअर किंवा कुठलाही ऑडिओ प्लेअर जर फास्ट हे केलं तर त्याला असं कार्टून सारखे आवाज येतात, बट दे कॅन इझिली डिसायफर दॅट. अच्छा. हां, ब्लाइंड लोकांना ते कळतं पटकन, हो. फास्ट जरी असलं तरी. आपल्याला ते एकदम असं गमतीदार वाटतं वगैरे, पण ते समजून घेऊ शकतात. तर ती सोय त्याच्यामध्ये पाहिजे. त्यानंतर मग एखादा जसं पुस्तकामध्ये आपण वाचता वाचता एक बुकमार्क ठेवून थोडं पुस्तक बाजूला ठेवतो, रिलॅक्स होतो, तसं ऑडिओमध्ये करता येईल का वगैरे, अशा सगळे अनेक वेगवेगळ्या युटिलिटीजचे विचार डोक्यामध्ये आले. एक कन्सेप्ट तयार केला आणि तो मग इथेच एक कंपनी आहे त्याच्याकडून तुम्ही तो बनवून घेतला. आता बनवताना R&Dला पैसे लागतातच. त्यांनी थोडे बहुत आपल्या CSR मधून दिले, बाकीचे मग थोडे असे लोकांकडून घेतले. मग डिव्हाइस जेव्हा डेव्हलप झालं तर मी आता काही लोकांना डिस्ट्रीब्यूट केल्याशिवाय त्याचा वापर एन्श्योर होणार नाही, आणखीन तो लोकांना कळणारही नाही. मग तेवढे डिव्हाइसेस तयार करायचं म्हणजे इन्व्हेस्टमेंट लागणार. तर त्या दरम्यान ते डिव्हाइस वेगळ्या प्रकारचं असं आहे हे लोकांमध्ये पसरली गोष्ट. लोकांनी सजेशन द्यायला सुरुवात केली. कोणी म्हणे पेटंट घ्या, कोणी म्हणे याच्याकरता नॅशनल अवॉर्ड वगैरे पण असतो. अच्छा. R&Dसाठी, म्हणजे डिसेबिलिटीवरती अनुसंधान करायचं असेल तर, आणि त्याच्यासोबत 1 लाख रुपये मिळतात. माझा डोळा त्या 1 लाख रुपयावरती. कशा करता? तर ते 1 लाख इकडे वापरून नंबर ऑफ डिव्हाइसेस डेव्हलप करायचे आणि ते डिस्ट्रीब्यूट करायचे. मग डिस्ट्रीब्यूट केले म्हणजे एकदा घेऊन सगळ्यांना वाटून दिलं तर ते संपणार, पण मग ते परत बनवायला पैसे आले पाहिजे. तर ओरिजिनली संघाच्या मदतीने एक डोनर होते, त्यांनी 1 लाख रुपये दिले आणि सगळ्या भारतामध्ये सगळ्या लोकांपर्यंत ते गेलं पाहिजे, म्हणजे थाउजंड्सच्या आकड्यामध्ये ते बनायला पाहिजे. पण मग हा विचार केला की एकदम आपण एवढं करू शकत नाही, इतकं इन्व्हेस्टमेंट मिळेल नाही मिळेल. तर ह्या 1 लाखावरतून जेवढे डिव्हाइसेस बनतील त्या प्रत्येक डिव्हाइसला जी मटेरियल कॉस्ट आहे प्लस थोडंसं ॲड करून, नॉट प्रॉफिट एक्झॅक्टली, पण ते संस्थेसाठी म्हणून, तर विच विल बी अब्झॉर्ब्ड इन फर्दर डेव्हलपमेंट. असं इथे सरप्लस राहील, मग संस्थेला खूप हे होईल असं नाही. संस्थेचा फायदा नंतरची गोष्ट होती अजेंडामध्ये. तर मग तसं केलं. मग काही मुलांना ते डिस्ट्रीब्यूट केले. मग काही शहरांमध्ये जाऊन डेमॉन्स्ट्रेशन दिले, पुणे, मुंबई,
दिल्लीला मग मोठी प्रेस कॉन्फरन्स झाली. ओके. सगळे जे आता जे प्राईम चॅनल्स आहेत, आज तक बिस्तक हे ते हम्म. सगळ्यांसमोर अरे वा. ते सगळं सांगण्यात आलं वगैरे वगैरे. तर त्याच्यामुळे त्याचा प्रचार झाला. मग मागण्या यायला लागल्या. पण अंध लोकांजवळ पैसे नसतात, मग त्यांना कोणीतरी स्पॉन्सर केलं तर मिळणार. मग त्याच्यासाठी स्पॉन्सर शोधायला सुरुवात केली. ओके. तर जसे आता ही 10 मुलं म्हणजे एनलिस्ट करायला सुरुवात केली मुलांना, की ज्यांना त्याची गरज आहे. तर अशी खूप नाव आली त्याच्यामध्ये. मग ते आम्ही मग लोकांना सांगून की बा एका डिव्हाइसची कॉस्ट 6,000 रुपये पडते, ती जर तुम्ही अफोर्ड केली, तेवढं डोनेशन जर दिलं तर आम्ही एक डिव्हाइस एका विद्यार्थ्याला देऊ शकू. आणि ती आयडिया फ्लोट झाली, चांगल्यापैकी हे झाली. तर असं करत करत प्रत्येक डिव्हाइसच्या कॉस्टमधून पैसा गोळा करत 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 शेवटी 750हून अधिक डिव्हाइसेस जे आहेत ते आम्ही वाटले. म्हणजे ते 1,45,00,000 लाख झाले. याच्यामध्ये एक भाग असाही आला की एक सेवा इंटरनॅशनल म्हणून संस्था आहे. सेवा, हा. सेवा इंटरनॅशनल अनेक देशांमध्ये आहे. त्यातलं सेवा UK. तर त्या लोकांना जेव्हा कळलं की असं असं काहीतरी डेव्हलप झालेलं आहे, तर त्यांनी कॉन्टॅक्ट केला. मग त्यांच्यासमोर डेमॉन्स्ट्रेशन केलं मी. तर ते म्हणाले की आम्ही असे 1000 इन्स्ट्रुमेंट्स आम्ही स्पॉन्सर करू. ओके. तर पहिला लॉट 200 डिव्हायसेसचा होता, तर तो दिला. अशा तऱ्हेने पैसे यायला लागले. त्याबरोबरच एक आणखी गोष्ट होती की अमेरिकेसह काही संस्था, काही कंट्रीजच्या लोकांनी ही बातमी पसरल्यानंतर त्यांनी अप्रोच केला की म्हणे आमच्या इथल्या ब्लाइंड लोकांना हे मिळू शकेल का, मिळाला तर त्याला म्हणजे ऑडिओ बुक्स कसे तयार करायचे. तर अमेरिकेतली एक संस्था आहे, फ्रेंड्स फॉर ए कॉज नावाची. ओके. आपल्या इंडियातलेच IT प्रोफेशनल तिथे आहेत, त्यांनी मिळून ती केलेली आहे. तर त्यांनी फोन केला मला की आम्हाला अशा ऑडिओ बुक्स तयार करायचे आहेत ब्लाइंड लोकांसाठी, तर तुम्ही आम्हाला सांगू शकाल का, म्हणजे एक ऑनलाईन ट्रेनिंग घेऊ शकाल का. मग त्यांचं ऑनलाईन ट्रेनिंग घेतलं. ओके. आता ते IT वाले असल्यामुळे त्यांनी पटकन पकडलं सगळं. आणखीन त्यांनी करून दिले ते. आणि त्यातले मोस्टली ओरिसामधले होते. तर ओडिया लँग्वेजमध्ये त्यांनी पुस्तकं तयार करून ओके. इथल्या लोकांना दिले. तर अशा पद्धतीने मग तो असा पैसा रिसायकल करत 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 वाढत 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 750 लोकांना ते डिव्हाइस दिलं. हे अब्रार नावाचं मशीन होतं. हा, ऑडिओ बुक रीडर अँड रेकॉर्ड ABRAR. आणि मला वाटतं याच्याकरता तुझं नॅशनल अवॉर्ड करता हम्म. नॉमिनेशन पण झालं होतं. नॉमिनेशन झालं होतं. ओके. दिल्लीला मला बोलवलं होतं त्यांनी प्रेझेंटेशनसाठी. आणि त्याचं जेवढ्या मुलांना दिले होते त्याच्यापैकी अधिकांश मुला-मुलींचा फीडबॅक हा होता की हे वापरायला लागल्यानंतर आमचे मार्क्स किमान 25 ते 30% वाढलेलेच आहेत प्रत्येकाचे. बाकी म्हणजे ज्यांनी जास्त चांगला उपयोग केला त्यांचे जास्त वाढलेले असतील. पण इट वॉज प्रूव्ड दॅट द डिव्हाइस इज युजफुल. आता आम्ही तुम्हाला थोडंसं म्हणतात ना तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर काढायचा प्रयत्न करणार आहे. आतापर्यंत जे प्रश्न विचारले होते हे तुमच्या कार्यक्षेत्रातले होते, तुमच्याबद्दलचे होते. आता काही प्रश्न आम्ही तुमच्या थॉट प्रोसेसवर मे बी असे विचारू ज्याचे तुम्हाला उत्तर द्यावे लागेल खूप पटापट. तर या सेक्शनचं म्हणून आम्ही नाव ठेवलं आहे स्पीड थ्रिल्स बट किल्स. तर दोघांनाही याची उत्तरं द्यायची आहे. तुम्हाला काय वाटतं? तर आता हा आम्ही सेक्शन सुरू करू आणि पहिला प्रश्न रसिका करणार आहे. तर मामा मला हे सांगा की तुम्हाला 15 वर्ष भविष्य काळात जायला आवडेल की 15 वर्ष भूतकाळामध्ये? मला भविष्य. मलाही भविष्य काळात आवडेल, पण कधीतरी भूतकाळातली आठवण येते. हा. नाही ना त्याच्यात. पण भविष्य काळात म्हणजे कशा करता? म्हणजे माझा असा विश्वास आहे की भूतकाळात जगण्यात काही अर्थ नाही. जे होऊन गेलं त्याला तुम्ही करेक्ट नाही करू शकत. कधीतरी वाटतं असं. जे होऊन गेलं त्याचा पुन्हा पुन्हा उल्लेख करून आपलं डोकं खराब करून घेण्यापेक्षा जे झालंय ते झालेलं आहे. त्यातलं जे काही ड्रॉबॅक्स असतील ते करेक्ट करून आता भविष्यामध्ये त्याला त्या पर्स्पेक्टिव्हमध्ये बघायला हवं. आणि माणसाने नेहमी भविष्याचाच विचार करावा. इथे एक सेकंड मी थोडं हे करेन आहे. मला फक्त ना भूतकाळात जायला आवडेल आहे. कारण की आता हा सतत जो आपला विषय चालू आहे ना, म्हणजे निडी लोकांसाठी किंवा ज्यांना ज्याची गरज आहे. तर जेव्हा बाबा गेले ना, तर त्यावेळेला मला ना अजूनही ती गोष्ट इतकी म्हणजे हे करते की त्यांचं ना आम्ही कोणतंच म्हणजे पप्पा जेव्हा गेले त्यांचे डोळे फार चांगले होते.
सगळे अवयव चांगले होते तर आम्ही एकही अवयव त्यांचं दान नाही करू शकत. ऍटलिस्ट ते ना वेगवेगळ्या रूपामध्ये आमच्यावर राहिले असते. अशी कधी कोणती कंडिशन तुम्ही चूज कराल की कधीच वाचता येणार नाही किंवा कधीच ऐकता येणार नाही? मला तर वाचता येणार म्हणजे मी वाचता यायला पाहिजे हे चूज करेल. म्हणजे कारण कानाने काही ऐकण्यापेक्षा हा, वाचता आले तर आपले डोळे पण सावध राहतील. माझं खरी एक गोष्ट आहे, बरोबर आहे. माझं अगदी एक्झॅक्टली असंच. कारण डोळ्यांनीच आपल्याला सगळं काम करायचं आहे. बघता आलं पाहिजे, वाचता आलं पाहिजे. वाचता आलं पाहिजे. पौराणिक कॅरेक्टरमधनं तुम्हाला कुठलं असं कॅरेक्टर वाटतं की हे खरंच असेल हे कॅरेक्टर? आहे ना. प्रभू श्री रामचंद्र. अच्छा. मला विष्णू म्हणजे विष्णू अवतार वाटतं. अच्छा. पण म्हणजे विष्णू असं का वाटतं की हे असेल? म्हणजे काही कारण ते आहेच त्याचेच अवतार आहेत सगळे आपले. ओके. आणि त्यांनीच आपल्याला म्हणजे जो काही आदर्श आपण रामाचा इव्हन आदर्श पाहिला विष्णू अवतारच आहे तो. हम्म. म्हणून विष्णू हा मुळात आपली बरोबर. देवताच आहे. म्हणून मला सगळ्याच्यात विष्णू तोच आपलं पालन करतो तोच आपला आदर्श वाटतो मला. लाईफमध्ये तुम्हाला लोकांनी कशाकरता लक्षात ठेवावं अशी तुमची इच्छा आहे? म्हणजे तशी तर लक्षात ठेवणारच आहे, पण तुमची काय इच्छा आहे? हां, लोकांना त्रास न देणारे लोक. हां. अच्छा. मला सांगा, आजकाल जसं आपण बोललो हे अँड्रॉइड आलं, हे आले, मोबाईल फोन आले, तर आपण वापरतोच. तर लास्ट गुगल सर्च काय केलंय तुम्ही? तुम्ही सांगता की मी सांगू? तू सांग आधी. मी तसं गुगलवरती खूप कमी वापरते. ओके. मोबाईल आपल्याला साधारण आपले मेसेज पाठवणं आहे पण व्हॉट्सअप पण. हम्म. पण मध्ये एक मी प्रोग्राम केला होता. त्यात मला बऱ्याच साहित्यिकांची माहिती होती. त्या इतक्या साहित्यिकांची जवळजवळ 25-30 तरी होते जवळ. त्या प्रत्येकाची माहिती पुन्हा मागत म्हणून मी सरळ गुगल सर्चवरनं मी स्वतः काढली. त्यावेळेला मला गुगलचा खूप उपयोग झाला. पण ते खरंच पण मी अशी खूप नाही करत. पण जेव्हा गरज पडते तेव्हा मात्र अगदी आवश्यक तेव्हा करतेच. ओके. शीर्षपाव तू? आपण ऋग्वेदी ब्राह्मण आहोत आणि माझ्याबद्दलच मी म्हणेन, माझ्यासारखे अनेक लोक असतील ज्यांनी ऋग्वेद काय कुठलाच वेद पाहिला नसेल. बिलकुल. मी ऋग्वेद आणि बाकीच्या वेदांची पुस्तकं घेतली, पण त्यात श्लोक नाही. तर अच्छा. मी सर्च जो केला तो ऋग्वेदाचा पहिला श्लोक कोणता आहे त्याचा. ओम अग्निमिळे ओके. यज्ञस्य पुरोहितम अच्छा. ऋत्विजम वगैरे वगैरे. अच्छा. तर तो म्हणजे लेटेस्ट तो केला. अदरवाईज रोज काही ना काही सर्च चालू असतं. ओके. आता पुढच्या आमच्या सेक्शनचं नाव आहे की डाऊन द मेमरी लेन. डाऊन द मेमरी लेन म्हटलंच म्हणजे आपण तुम्हाला भूतकाळात जायला आवडणार नाही, पण आम्ही जबरदस्ती तुम्हाला भूतकाळात घेऊनच जाणार आहे. हा काय फोटो आणि याच्या काय आहे ते? तुम्हाला डिटेल आता हे सांगायचं आहे आम्हाला. हा तर हो. लक्षात आला मला. काय ना वेळोवेळी अनेक ठिकाणी लोकांनी सत्कार केले, कौतुक केलं. काही त्यातले अवॉर्ड्स आहेत, काही स्मृतिचिन्ह आहेत, काय मेमेंटोज घेतलं आहेत. मी एवढ्या सगळ्या अवॉर्ड्स मधलं कुठलं तुला अवॉर्ड असं वाटतं की खूप छान वाटलं की हे हा. अवॉर्ड मिळालं? अवॉर्ड मिळण्यापेक्षा मला माहिती आहे तुला हे वाटलं असेल की ते काम करून, तर कुठलं वेगवेगळे काम, कुठलं काम करून तुला सगळ्यात जास्त आनंद आणि आम्हाला झाला? हे माहिती की तुम्ही कधी अवॉर्डसाठी कोणते काम नसेल केलं, पण ते मिळाल्यानंतर कुठेतरी म्हणजे त्यातला त्यात आनंद झाला की हा म्हणजे लोकांनी रिकग्नाइज करणं हे उत्साह वाढवण्यासाठी कारणीभूत असतं. नागपूरला वर्ष त्याच्यात दिलं असं मला आठवत नाही. महाराष्ट्र ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट सोसायटीची कॉन्फरन्स झाली महाराष्ट्रामध्ये. त्यावेळेला जवळपास 2,500 डोळ्यांचे डॉक्टर्स होते. तर त्यांच्या कॉन्फरन्समध्ये त्यांनी मला एक अवॉर्ड दिला, जो अहमदनगर अकॅडमी अवॉर्ड म्हणून ओळखला जातो. ओके. तो अशा व्यक्तीसाठी असतो की जो ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट नाही आहे, पण ऑप्थॅल्मॉलॉजीच्या फील्डमध्ये काम करतो. डॉक्टर लोकांनी दिलेला अवॉर्ड अभिमान वाटेलच. तर आता एक पुढचा जो आमचा सेक्शन आहे तुम्हाला अजून भूतकाळात घेऊन जातोय. त्याचं नाव आहे बचपना. बचपना म्हणजे काही नाही, लहानपणी म्हटलं की खेळ सुचतात. तर आम्ही एक छोटासा खेळ तुमच्यासोबत खेळणार आहे. गप्पा गोष्टी झाल्या
त्या तुम्ही तुमच्या आठवणी सांगितल्या, तर आठवणीने तुमचा ब्रेन जरा आता म्हणतो ॲक्टिवेट झाला असेल. तर आता थोडेसे गमतीदार कठीण प्रश्न कठीण तुम्हाला आहे. विचारणार आहे. काही कठीण नाही आहे, गंमत आहे. तर हे जे काही आम्ही प्रश्न विचारू, आणि हा तुमच्या दोघांमधलं कॉम्पिटिशन आहे. जो जास्त उत्तर देईल तो जिंकला. आणि जो प्रश्न विचारेल त्या प्रश्नाचं उत्तर हे स पासून राहायला पाहिजे. कारण की शिरीष आणि संध्या. कारण शिरीष आणि संध्या आहे, तर मग उत्तर हे स पासूनच पाहिजे. तर प्रश्न सुरू होईल आणि आपण मोजत जाऊ कोण जास्त बरोबर पहिले कोण देत आहे. तर पहिला प्रश्न आहे, प्रकाश कोण देतो? सूर्य. 1 पॉइंट मिळाला. झोपल्यावर संध्या पडतं मागेला. ते, झोपल्यावर पडतं ते. स्वप्न. अरे 1 मिनिट शीर्ष मामा, कमॉन. हा 2-0. त्रिकोणी खायचा पदार्थ. समोसा. समोसा. 3-0. या पदार्थाला बाबतीमध्ये ही एक्सपर्ट आहे अनेक गोष्टी. कारण ते अनेक कॉम्पिटिशन ते जिंकलेले आहे. बघू नाही नाही, अजूनही म्हणतात ना कमबॅक होऊ शकतं. पदार्थाला गोड बनवायला वापरतात ते. साखर. साखर. नाही आणलं. टाय करून टाकू आपण. तसं मायक्रो सेकंद थोडंसं आधी म्हटलं होतं, पण थोडंसं आम्हाला शीर्ष मावाकडनं हो. 3-1. हम्म. हे बोलायला हिंमत लागते. साहस. सत्य. येस. 3-2. 3-2. 3-2. हा सरपटणारा प्राणी. साप. सर्प. मी साप म्हटलं. हा. ठीक आहे. 3-2 तर आपण 3-2च ठेवू. नाही रे 4-2 झाले ना, मी साप चला म्हटलं. 4-2 तू आधी बोलली होती. अग्री. शत्रूंपासून रक्षण करणारा. स पासून ना, शत्रूंपासून रक्षण करणारा. शस्त्र नाही होणार. संरक्षक. नाही, कवच होतं. मिळाला. हा. संरक्षक. जो सैनिक संरक्षक जो करतो, अच्छा, संरक्षक. आणि मी आपली शस्त्रांच्या ह्याच्यात. 4-3. बस 4-3. आता मामा आला ना मामा पुढे. मामा आता आलाय, आता येतोच हा. कोर्टात हा नेहमीच आढळतो. हं? कोर्टात हा नेहमीच आढळतो. कोर्टात, कोर्ट हं. मध्ये हा नेहमी आढळतो. चला जाऊ दे. साक्षीदार. अच्छा, वा, चांगलं आहे. ठीक. एवढी वकिलाची मुलगी असो नाही उत्तर. हा काय म्हणजे आता कसं. हा. एक महिला क्रिकेट खेळाडू. आता ते तुम्ही सांगा, मला ते महिला क्रिकेटचं नाही माहिती. मला याच्यात नाही माहिती. चला. स्मृती मंदाना हं, हं. आत्ता जी हे केली हो, होती. आता- 4-3 आहे. ओके. रामायणातील एक महत्वाची व्यक्ती. सीता. 5-3. अजून आहेत 2-3 प्रश्न. शिरीष मामा तू येऊ शकतो. दिवाळीच्या आधी केली जाणारी एक गोष्ट. स्नान. बरोबर. दिवाळीच्या आधी. बरोबर. दिवाळीच्या आधी. दिवाळीच्या आधी करतो आपण सकाळी. किंवा अजून एक मी माझ्या डोक्यात साफसफाई. सफाई पण आहे, पण स्नान पण आहे. स्नान पण आहे. साफसफाई बरोबर. 5-4 झालेले आहेत. ठीक आहे. आणि आता एक तो डायलॉग आहे, आता माझी चटाकडी. चटाक. हे आता माझी हे चटाकडी. काय झालं बरं, काय झालं. तर 5-4च राहिलं. खेळाडूंचं हे करणं अनिवार्य आहे. सराव. 5-5 आणि काय झालेलं आहे. आणि याच्यानंतर 2 प्रश्न आहे. नाही नाही नाही, आम्हाला तर निर्णय लावायचाच आहे ना, तर शेवटचे 2 प्रश्न आहे. आयुष्यात हे एकमेकांचे सोबती असतात असं म्हणतात. सातवी चौथी. ठीक आहे. 6-5. तू काय आणि केली सांग, शेवटचा. काय एवढा पूर्ण? राजकारणात हे मिळणं अतिशय गरजेचे असते. सत्ता. तर काय? मी म्हटलं नाही नाही, पहिले शिरीष मामा. आता तर पुन्हा टाय तुमचं- झालं ना. हा तर टाय झाला. तर यांनी जसं सहकार्याने काम केलंय तसं याच्यामध्येही आम्हाला विनर नाही मिळू शकला, कारण दोघंही तितकेसे चांगले आहेत. आमच्या अजून एका सेक्शनचं नाव आहे याच्यामध्ये, ते म्हणजे पहचान कौन. हा. तर पहचान कौन म्हणजे नावावरूनच कळलं असेल तुम्हाला की एक गंमत म्हणून आता या शो मध्ये काही एक व्यक्ती किंवा 2 व्यक्ती आता या शो मध्ये आपल्याला जॉईन करणार आहेत. काका आणि काकू तुम्ही आले. शिरीष मामा आणि संध्या मामी, आपल्या ऑडियन्स करता तुम्ही थोडंसं यांची ओळख करून द्या की हे कोण आहेत. हे दीपकजी अमीन. नमस्कार. श्रीराम अर्बन बँकेचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून रिटायर झाले. अच्छा. त्याच्या आधी ते IDBI मध्ये होते, एक्झिक्युटिव्ह होते. या दोघांची ओळख या हेमांगी हेमांगीताई म्हणजे आम्ही नाही म्हणजे मग- बहीण. हेमा हो ना. हेमा हेमावहिनी. त्यांच्या बाबतीमध्ये आणखी एक गोष्ट सांगेन, जे काम आम्ही लोक करतो आहोत सगळे मिळून,
त्याच्यामध्ये एक प्रकल्प आहे दिव्यांग लोकांना आपल्या रोजगार. पायावर उभं राहण्याकरता मदत करणे. ओके. तर त्याच्यामध्ये रोजगार. आतापर्यंत 500 दिव्यांगांना प्रायव्हेट सेक्टरमध्ये नोकरी लावून देण्यात आली. रोजगार प्रकल्प. 500. Yes. अच्छा, म्हणजे 500 म्हणजे आज नाही म्हटलं तरी 2000 लोक इन हा, म्हणजे family जर धरली. फॅमिली पडले 2000 लोकांना होतं. आणि शिवाय सेल्फ एम्प्लॉयमेंट मध्ये सुद्धा त्यांना ट्रेनिंग वगैरे देऊन सर्व. नाही तर मग खरोखर क्रेडिटेबल आहे. आणि काका काकू तुम्ही तुमचं काही आठवण किंवा मामा आणि मामींबद्दल काही सांगाल? आम्ही तर त्यांच्याकडनं एक आमच्या सेक्शनचं नाव आहे आधार कार्ड, तशी इन्फॉर्मेशन काढून घेतोय त्यांनी काय काय केलंय. पण तुम्ही काही इन्फॉर्मेशन दिली तर आमच्या एक आधार कार्ड करता ते खूप कामी येईल. त्या अंध लोकांसाठी खूप काही करायचं होतं. ते जीव त्यांचा तडफडत होता बँकेत ऍक्च्युली. एवढ्या मोठ्या पदावर असताना स्केल 3 मध्ये ऑफिसर असताना बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये ती एवढी चांगली नोकरी सोडून हे पूर्ण यांनी जीवन या दिव्यांगांसाठी बांधून घेतलं, स्वतःला वाहून घेतलं. तर यांनी पहिले दिव्यांगांसाठी, तर आमचं मग काय झालं की 2014 मध्ये मी रिटायर झालो. रिटायर झाल्यावर करायला काही नव्हतं. तर पुन्हा यांना भेटलो, म्हटलं काय करू, तर यांनी मला सक्षम मध्ये घेतलं. त्याचबरोबर माझा मित्र विलास थोडगे, आम्ही एकाच वेळेला रिटायर झालो, एकाच वयाचे आहोत आम्ही. तर त्यांना आमचा प्रश्न पडला की आता काय करायचं बा, आपण रिटायर झालो. तर मग मी त्याला म्हटलं की आपण कन्सल्टन्सी करायची का बँकिंगची. तर तो म्हणे हट, आपल्याला पैसा वगैरे कमवायचा नाही म्हणे, आता झालं. मला ओके. मग मी त्यांना घेऊन शिरीजींकडे आलो. मग शिरीजींनी आम्हाला, त्यांच्या मनात खूप होतं की बा या दिव्यांगांसाठी काहीतरी करावं, कारण ते खूप काय काय करत होते, खूप 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 करत होते. बरेच प्रोजेक्ट तर त्यांनी आम्हाला एक रोजगार प्रकल्पाचं त्यांच्याजवळ प्रारूप होतं, ते त्यांनी आम्हाला दिलं. म्हणे तुम्ही दोघं मिळून हे सुरू करा. मग आम्ही, मी आणि विलास थोडगे दोघांनी मिळून आम्ही सक्षम दिव्यांग रोजगार माहिती केंद्र असं SDEIC या नावाने आम्ही सुरू केलं. आम्ही त्या माधव नेत्रपेढी चौकामध्ये, प्रतापनगर चौकामध्ये जे आहे तिथे आम्ही दुपारी बसायचो 12-1च्या नंतर. जेवण झालं की आपलं तिथे, आणि मग आम्ही तिथे दिव्यांगांची नोंदणी करणे, दिव्यांगांच्यासाठी मग नोकऱ्या कुठे आहेत ते शोधणे, हे सगळं करून सुरुवातीला आम्हाला आता मेंबर्स कसे मिळवायचे, आम्ही दिव्यांगांच्या त्या मूकबधिरांच्या शाळांना वेगवेगळ्यांना भेटी देऊन त्यांच्या स्टुडंट्सला आमच्याकडे बोलावलं, त्यांचे फॉर्म्स बनवून घेतले, त्या फॉर्मॅट कसे करायचे शिरीजींनी आम्हाला सगळं मार्गदर्शन केलं. मग आम्ही ते सगळं केलं. मग निरनिराळ्या ठिकाणी जाऊन जॉब शोधून त्यांना लायकीचे मुलं त्यांना नेऊन देणे वगैरे असं आम्ही काम केलं. सुरुवातीला आम्हाला तुली इम्पिरियल हॉटेलमध्ये आम्ही पहिल्यांदा गेलो. तर त्यांनी एकदम आमच्या 9 मुलांना नोकरी दिली, मूकबधीर. ओके. तेव्हापासून आम्हाला म्हटलं अरे ये तो जम रहा है. मग म्हणून आम्ही ते चालू करत 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 650. पहिलं तुम्ही रेडिसन मध्ये नाही, लावलं ना फर्स्ट दुसऱ्यांदा टाइम तुली, मुलीमध्ये लावलं. सेकंड टाइम रॅडिसन, नंतर सेंटर पॉइंट, असं करत करत वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये. मग म्हटलं आता हॉटेल्स हायटेक रजिस्टर्स म्हणून एक कंपनी आहे, त्याच्यामध्ये फक्त दिव्यांग मुलं लोकांना घेतात, ओके. म्हणजे फिजिकली आहेत त्या लोकांना त्यांनी घेतलं. मग असं करत करत सुरू झालं. मग MIDC मध्ये आम्हाला एका इंडस्ट्रीत जमलं, मग दुसरी तिसरी करत करत जामदारांची इंडस्ट्री, मग जामदारांच्या इंडस्ट्रीमध्ये काही मुलं, मग जामला एक फॅक्टरी होती मोठी, त्याच्यामध्ये मुलं लावली. असं करत 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 सगळं वाढत गेलं. वा. मग चिटणवीस सेंटर आहे, त्यांच्याशी आम्ही कोलॅबरेट करून, टायअप करून त्यांच्या मार्फत या मुलांना ट्रेनिंग देण्याची आम्ही व्यवस्था केली. वेगवेगळ्या प्रकारचं, म्हणजे हॉटेल मॅनेजमेंटचं ट्रेनिंग आहे, काही मुलींना ब्युटी पार्लरचं ट्रेनिंग दिलं, अंध मुलांना मसाजचं ट्रेनिंग दिलं. असे वेगवेगळे ट्रेनिंग देऊन त्यांना स्वतःचं त्यांचं काम त्याच्यामध्ये सुरू झालं. अनेक मुली स्वतःचं ब्युटी पार्लर चालवतात, जाऊन जाऊन makeup एअरपोर्ट करून वरती एक देतात. स्पा आहे, तिथे 3-4 Airport, हा. अच्छा. मालिश वगैरे. खरोखर हे, खरोखर क्रेडिटेबल आहे. म्हणजे आणि हे क्रेडिटेबल आहे की जसं रसिकांनी आता आमच्या जे काही डिस्कशन चालू आहे त्याच्यामध्ये म्हटलं की रिटायरमेंट झाल्यानंतर एक नॉर्मली एक ऑप्शन जो असतो तो असतो की बा आता आपलेच मुलं बाळ नातवंड आणि आपल्या याच्यामध्येच राहायचं,
याच्याऐवजी काहीतरी करायचं आहे, याच्याने आपण समाजाला परत करू शकतो आणि त्याच्याने आनंदही मिळतो. शिरीजींनी आम्हाला वेळोवेळी प्रत्येक याच्यामध्ये दररोज आम्ही शिरीजींना त्रास द्यायचो, रोज आम्हाला ते मार्गदर्शन करायचे. आणि शिरीजींनी अंधांसाठी म्हणजे जे काय केलं, ऍक्च्युली काय पहिल्यांदा त्यांनी ते ब्रेल युनिट सुरू केलं. म्हणजे ब्रेलमध्ये पुस्तकं कन्वर्ट करून द्यायचे आणि ते जेणेकरून त्याच्यावरून अंध मुलं अभ्यास करू शकतील. मग त्याच्या सीडीज बनवून देणं सुरू केलं. मग नंतर त्यांनी अब्रार नावाचं इन्स्ट्रुमेंट बनवलं. अब्रार म्हणजे ऑडिओ बुक रेकॉर्डर अँड रीडर असं मोबाईलच्या फोनच्या आकाराचं असतं एक युनिट. त्याच्यामध्ये सगळा तो कोर्स लोड करून द्यायचा. ते मुलं ऐकून अभ्यास करू शकतील आणि वाचू सुद्धा शकतील असं इन्स्ट्रुमेंट त्यांनी, त्यांचं संशोधन आहे, त्यांचं खूप सारं मोठं म्हणजे संशोधन आहे त्याच्यामध्ये. तर ते त्या सक्षमच्या जो संशोधन अनुसंधानचे प्रमुख म्हणून ते काम त्यांना काम मिळालं. मग करत 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 त्यांनी पुढे जाऊन रेडिओ अक्षची कल्पना त्यांची आहे. रेडिओ अक्ष त्यांनी चालू केला. रेडिओ अक्ष म्हणजे तिथे अंधांच्यासाठी रेडिओ स्टेशन केलं, ऑनलाईन रेडिओ, ज्याच्यामध्ये विविध कार्यक्रम, प्रेरणादायी स्फूर्तिदायी असे कार्यक्रम, म्हणजे आपले रेडिओ सारखे गाण्यांचे मनोरंजनाचे कार्यक्रम होत नाही, परंतु चांगले कार्यक्रम, चांगल्या लोकांच्या मुलाखती आणि हे ते असं करून खूप मोठं त्यांचं काम आहे. त्यांच्या यांनी आम्हाला सक्षमला एक ॲम्ब्युलन्स त्यांच्या प्रयत्नांनी मिळाली. म्हणजे त्यांचे खूपच प्रयत्न आहे. त्यांची ती याची लॅब असते, आय डोनेशन झाल्यानंतर जे आपल्याकडे ते हे येतात कॉर्निया, त्याचं ते बघून त्याचं टेस्टिंग बिस्टिंग करून काय करून ते हॉस्पिटलला पाठवतात. त्याची एक लॅब त्यांच्या सौजन्याची किंमत खूप सारी असते, पण ते गेले की सगळं डोनेशन मिळत जातं आणि सगळं हे होत जातं. अनेक प्रकल्प त्यांनी सुरू केले. एक जसं आता एक समदृष्टी प्रकल्प आहे, ज्याच्यामध्ये आमचे आनंदजी सहस्रबुद्धे आहे, सुदर्शन समदृष्टी. ते मुलांच्या डोळ्यामध्ये जर स्क्विंट असेल, तिरळेपणा, त्या तिरळेपणाला करेक्ट करून त्या मुलांना नवीन लाईफ त्याच्यामध्ये देतात. अनेक हजारच्या वर शस्त्रक्रिया त्याच्यामध्ये झाल्या आहेत. एवढं मोठं काम आमच्या आनंदजींनी केलं. दॅट इज बिकॉज ऑफ शिरीषजी. शिरीषजी म्हणजे कसं सगळ्यांचं एक प्रेरणास्थान आहे. म्हणजे जसे संघामध्ये आद्य सरसंघचालक हेडगेवार होते किंवा गुरुजी होते, तसं स्थान शिरीषजींचं सक्षम मध्ये आहे. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला अतिशयोक्ती वाटेल की एवढ्या मोठ्या माणसाची यांचं हे केलं, परंतु यांचं जे कार्य आहे ते तसंच आहे, त्या योग्यतेचं आहे. नंतर आमच्या आम्हाला शिरीषजींचा म्हणजे इतका अभिमान आहे आणि त्यांच्या बळावर आम्ही शान मारतो की शिरीषजी आमचे शिरीषजी असं आहे. दुसरी गोष्ट, त्या वृंदाताई पितळेंनी त्यांचा एक प्रकल्प आहे, लो विजनचा प्रोजेक्ट, तोही यांनी सांगितलं त्यांना. तर तेही त्या मुलांना लेन्स देऊन त्यांच्या दृष्टी सुधारण्याच्या दृष्टीने उपाय करवतात. असे अनेक आणि निरनिराळी पुस्तकं, निरनिराळ्या कादंबऱ्या ब्रेलमध्ये कन्वर्ट करून देण्याचं काम हे अव्याहत सुरू असतं. आणि मोठमोठे चांगले असे ग्रंथ, पोथ्या, हे सगळं त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली ते काम अजूनही ते चालू असतं. यांचे बंधू शेखर दार्वेकर, राजीव दार्वेकर, हे सगळे या कामामध्ये यांनी म्हणजे या दार्वेकर कुटुंबानी वाहूनच घेतलेलं आहे. आणि आमच्या वहिनी बापरे, या आमच्या यांचं काम अजूनच निराळ आहे. या उत्कृष्ट म्हणजे पथनाट्य करतात की दृष्टीदानाविषयी, नेत्रदानाविषयी जागृती करण्यासाठी पथनाट्य साजरी करतात वेगवेगळ्या. आणि त्या पथनाट्याचं दिग्दर्शन काय, त्याची स्क्रिप्ट काय, सगळं काय, सगळ्यांना एकत्र आणून ते करणं, निरनिराळ्या ठिकाणी जाऊन ते पथनाट्य सादर करणं, हे फार मोठं काम हे करतात. आणि दरवर्षी म्युझियम डे असतो, त्या वेळेला नागपूरच्या म्युझियमला आम्ही 2-3दा अंध मुलं आणि बाकी मूकबधीर मुलं या लोकांना घेऊन त्यांची
त्याचं त्या म्युझियमचं दर्शन घडतं. आपलं नागपूरचं म्युझियम फार चांगलं आहे. अनुभव म्हणजे हम्म. त्यांना तो अनुभव तर त्यांना कसा अनुभव द्यायचा की हे लहान शिवाजी मुलं महाराज, जेव्हा हम्म. तर ते शिवाजी महाराज कसे होते त्या आंधळ्या मुलाला काय कळेल, तर ते अगदी त्या शिवाजी महाराजांच्या मूर्तीला हात लावून ही असं छान महाराजांची स्पर्श ज्ञान करून महाराजांची दाढी, हा महाराजांचा टोप, ही महाराजांची तलवार, हा घोडा, असं त्यांना तो फील देणं जे आहे त्याचं एक मोठं काम. ती कल्पना सुद्धा यांच्या डोक्यातलीच. आता यांच्या डोक्यात अजून आहे की कॉक्लिअर इम्प्लांटचं जे आहे की मुलगा जन्म झाल्यानंतर थोड्याच दिवसात तो त्याची काय टेस्ट होते, टेस्ट करून कळू शकतं आपल्याला की हा म्हणजे मूकबधीर होईल किंवा काय किंवा कसं. अच्छा. तर जर हा होणार असेल तर त्याला कॉक्लिअर इम्प्लांट नावाचं एक शस्त्रक्रिया आहे, हम्म. ती वेळीच करून त्याच्यामध्ये सुधारणा घडवून आणता येते आणि तो जो मुका होणार असतो तो पुढे जाऊन बोलू शकतो. हा एक त्यांच्या डोक्यामध्ये तो प्रकल्प आहे. तर त्याच्या दृष्टीने चाललाय. आता आम्ही पण सपोर्ट करायचा आमचं आहे. आणि एवढं करून हा माणूस इतका निगर्वी माणूस मी पाहिलाच नाही की एवढं असून तर मी असतो तर मी तर बाप रे काय मस्ती केली असती की मैंने क्या किया भाई क्या किया. नाही, नाही. तुम्ही पण जे केलंय पण हे पण काही नाही. छोटं काम पण नाही. आमचं काही नाही. आमचं फक्त निव्वळ एक आमच्या प्रकल्पापुरतं एवढंच बरं आहे. यांचं कसं सगळं विशाल हे आहे, म्हणजे पूर्ण स्कोपच मोठा. कौतुकाची गोष्ट म्हणजे ते तेवढं वरती नेऊन मग स्वतः विड्रॉ होऊन जातात. स्वतः विड्राहून बरं त्याच्यामध्ये काय त्यांना कुठलंही सक्षम सभा कुठलं त्यांनी पद मागितलं किंवा काही असं नाही आहे. आताही आहे ते इथे सक्षमच्या सगळ्यांना मार्गदर्शन करतात, पण फक्त अनुसंधान प्रमुख एवढं त्यांच्याकडे हे आहे. अखिल भारतीय आहे ते अर्थात, पण बाकी याच्यात त्या कुठल्या कार्यकारिणीमधून ते सगळे बाहेर पडले आहे. हा जो इंटरव्ह्यू आहे हा आपण इथे आता म्हणजे याचं समापन करतोय, पण त्याच्या आधी आम्हाला तुमच्याकडनं ऐकायला एक उत्सुकता आहे की तुम्हाला कसं वाटलं, याच्यामध्ये अजून काही सजेशन असेल आणि ओव्हरऑल काय वाटलं. आणि ते करायच्या आधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक सुंदरशी तू कविता ऐकवावी. ही आमची इच्छा. पहिले एक तू कविता ऐकव आणि ओव्हरऑल कसं वाटलं हे सांग. ओके. हिंदीतली कविता आहे, चालेल? हो बिलकुल, आनंद आहे. मुस्कुराइए, हंसिए, खिलखिलाइए या लगाइए ठहाके. मुस्कुराइए, हंसिए, खिलखिलाइए या लगाइए ठहाके. कल कल बहती जिंदगी ले जाएगी गमों को भागे. वाह हाँ. वाह. सफल हो असफलता से निराश न होने में. ओके. सफल हो असफलता से निराश न होने में. विफल हो सफलता को गर्व से भिगोने में. बापरे. वाह. रोना गिड़गिड़ाना हो दूसरों की खातिर मगर. रोना गिड़गिड़ाना हो दूसरों की खातिर मगर अपने लिए मुस्कान से आंसू ढकने का पाइए हुनर. वाह. जीतने पर जश्न करना आपका अधिकार है. जीतने पर जश्न करना आपका अधिकार है, पर कीजिए शामिल उसे भी जिसने आपसे पाई हार है. वाह वाह वाह. फिर देखिए लोग होंगे दीवाने आपकी अदा के, और कल कल बहती जिंदगी ले जाएगी गमों को बहा के. वाह. खिलिए इन फूलों को देखकर. खिलिए इन फूलों को देखकर जो बिना हम आपको देखे भी मुस्कुराते हैं. हम्म. खिलिए इन फूलों को देखकर जो बिना हम आपको देखे भी मुस्कुराते हैं. चहचहाइए इन परिंदों जैसे. चहचहाइए इन परिंदों जैसे जो सुबह शाम जीवन का एहसास कराते हैं. वाह. सपनों का बिगड़ना, अपनों का बिछड़ना. सपनों का बिगड़ना, अपनों का बिछड़ना, ये मौत का मातम मनाने का धर्म. उलझे न रहिए इस माया जाल में, ये तो है जीवन का चलने का क्रम. वाह. उलझे न रहिए इस माया जाल में, ये तो है जीवन के चलने का क्रम. इसलिए भागिए, दौड़िए, हांफिए, थकिए. हम्म. भागिए, दौड़िए, हांफिए, थकिए, पर दिखिए ऐसे तरोताजा
मानो अभी अभी निकले हो झरने की बौछार में नहा के, वाह 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 कल कल बहती जिंदगी ले जाएगी गमों को बहा के, ले वाह जाएगी गमों को वाह बहा के. थँक्यू सो मच दोघं पण असेच छान उपक्रम करत राहा